नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही नेहमीच म्हणत असतो की ग्रंथाली हे एक कुटुंब आहे, एक परिवार आहे आणि आमच्या या ग्रंथालीच्या प्रतिभांगण नावाच्या अंगणामध्ये आज आम्ही अतिशय प्रेमाने आणि स्नेहाने आमंत्रित केलेलं आहे एका सृजनशील कुटुंबाला. हे एक त्रिकोणी कुटुंब आहे. प्रत्येकाची क्षेत्र ही वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम असं काम करतंय. असं म्हटलं जातं की प्रत्येकाला एक आकाश असावं उंच उंच भरारण्यासाठी आणि प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी. तर आज आपण गप्पा मारणार आहोत कुलकर्णी कुटुंबांशी त्यांच्या उंच भराऱ्यांबद्दल आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी त्यांच्या घरट्यामध्ये परततात तर त्या सगळ्या सृजनाबद्दलही आपण बोलणार आहोत. खूप खूप स्वागत तुमचं आज आपल्याबरोबर आहे श्वेता कुलकर्णी. आणि आज मी अशी ओळख करून देते की श्वेता कुलकर्णी आणि तिचे आई बाबा डॉक्टर किरण कुलकर्णी आणि राजश्री कुलकर्णी. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या ह्या कुटुंबामध्ये, आमच्या या अंगणामध्ये. आणि तुम्ही तिघेही आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय व्यस्त असता, व्यग्र असता आणि तुमचा एकत्रित वेळ तुम्ही कसा घालवता याबद्दल आपण आजच्या भागामध्ये बोलूया. आणि तुमचं वेगवेगळं काम आपापल्या क्षेत्रातलं तेही आपण बोलूया. अगदी थोडक्यात मी ओळख करून देते म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्राचा आपल्याला अंदाज येईल. श्वेता कुलकर्णी खगोलतज्ञ आहे, उद्योजिका आहे, डार्क स्काय पॉलिसी स्ट्रॅटेजिस्ट आहे. म्हणजे काय ते आपण कार्यक्रमातून समजून घेणार आहोत. पुणे विद्यापीठात शिक्षण घेता घेताच तिने UK, जपान आणि ऑस्ट्रेलियामधून देखील शिक्षण घेतलं आणि त्यातही उत्तम गुणांनी ती उत्तीर्ण झालेली आहे. वयाच्या 18व्या वर्षी ॲस्ट्रॉन SHK ट्रस्टची CEO आहे ती आणि शालेय विद्यार्थ्यांना आकाशदर्शन घडवत असते. ॲस्ट्रॉन एराची संचालक आहे आणि 120 देशातील 10,000हून अधिक लोकांना ती मार्गदर्शन करत असते. श्वेता, तुझं खूप खूप स्वागत. आणि तुझं जे काम आहे ते आपण अधिक समजून घेऊया कारण सगळंच समजलं असेल अशातला भाग नाहीये. राजश्रीताई कुलकर्णी योग व निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. शैक्षणिक दृकश्राव्य साधनांची त्यांनी या क्षेत्रात निर्मिती केलेली आहे. शालेय विद्यार्थी पालक यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत, सहली केलेल्या आहेत. लेखन त्यांचं नेहमीच असतं. निसर्ग नीती नावाचं एक उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. अंतराळ सफरींवर ॲनिमेटेड अशा 26 भागांचं लेखन त्यांनी केलंय. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाविषयीचं त्यांचं अतिशय महत्त्वाचं असं काम सुरू आहे. बायो एन्झाईम निर्मिती प्रात्यक्षिक शिक्षण त्या देतात आणि त्यांच्या नावे 3 अतिशय महत्त्वाचे असे पेटंट्स आहेत. तर ते पेटंट्स काय आहेत हे देखील आपण कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. पर्यावरणपूरक जीवनशैली त्या स्वतः अंगीकारतात आणि अर्थातच इतरांनाही मदत करतात. राजश्रीताई, आपलंही खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये. आणि डॉक्टर किरण कुलकर्णी, आपण सगळेच जण ओळखता त्यांना. मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सरसचिव आहेत. अनेक विभागामध्ये आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी उत्तम असं काम केलेलं आहे. आदिवासी विभाग असो किंवा यशदासारखी संस्था असो. एक संवेदनशील लेखक, कवी, कादंबरीकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. ओघवत्या शैलीचे वक्ते आणि प्रेरणादायी मार्गदर्शक. सर, खूप खूप स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. सांगायला अतिशय आनंद होतो की सरांची विस्तृत मुलाखत ग्रंथालीच्या प्रतिभांगण या YouTubeवर उपलब्ध आहे, ती देखील आपण जरूर पहा. तर असं तुमच्या तिघांचंही एकत्रित स्वागत करते. मला सांगा, तिघे जण इतके व्यस्त असता, तुम्हाला कधी आणि कसा वेळ काढता एकत्र येण्यासाठी? कारण ह्या मुलाखतीसाठी तुम्हाला तिघांना एकत्र आणणं हे पण एक मोठं टास्क होतं. मी सांगू, खरं तर आय थिंक प्रॉब्लेम मी असते आमच्या एकत्र येण्यामध्ये. कारण की माझे पण एवढे दौरे आणि एवढं काय काय काम चालू असतं, पण त्याच्यात आम्ही कोऑर्डिनेट करून, कारण की एक बेस आहे आमच्या तिघांसाठी पण तो की बाहेर आमचे आम्ही जाऊन काम करतो आणि परत तिघं एकत्र आलो की ज्या चर्चा होतात त्यावरून सगळं असं सेट होतं जे काय ते की ओके, आतापर्यंत हे झालं, पुढे जाऊन आता हे करायचंय. त्यामुळे आम्हाला जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही दिवसभर बसून चर्चा करत असतो. जो वेळ मिळतो तो सत्कारणी कसा लावायचा हे आम्हाला चांगलंच अवगत आहे. वा वा वा. श्वेता, मला सांग, तू तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतेस. कुटुंब आज आपण बघतो की खूप कुटुंबाच्या व्याख्या बदलत आहेत, तर तुझ्यासाठी कुटुंब काय आहे?
माझ्यासाठी कुटुंब म्हणजे जसं मी आता सांगितलं तसं एक बेसलाईन, की तुम्ही कधी कुठेही जाऊन तुमचं काम करता पण तिथून तुम्हाला परत एका ठिकाणी यायचंय जे तुमचं घर आहे. घर म्हणजे दारं खिडक्या नाही तर घर म्हणजे कुटुंब असायला पाहिजे. तुमचे आई बाबा, तुमचे जवळपासचे नातेवाईक, तुमचे मित्रमैत्रिणी कदाचित कुटुंबाचा भाग असू शकतात. त्यामुळे जिथे तुम्ही स्वतः जसे आहात तसे व्यक्त होऊ शकता आणि तुमचे आसपासचे लोक सुद्धा तुम्हाला जिथे हवा असेल, गरज असेल तिथे सपोर्ट आणि जिथे गरज असेल तिथे खेचून जमिनीवर आणणं हे पण होऊ शकतं. म्हणजे कान धरणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्याचा तू उल्लेख केलास हे खूप छान झालं. हो ना. मला काय वाटतं माहिती का, आमच्या तिघांचं की नाही हे जे कुटुंब आहे किंवा घर आपण म्हणतो, तर आम्ही खूप छान मित्र मैत्रिणी आहोत. बरं. आणि एकमेकांशी अगदी सारख्या पातळीवरती तिच्या लहानपणापासून, श्वेता लहान होती तेव्हापासून आम्ही तिघही एकमेकांशी एका पातळीवरती वागत आलेलो आहोत. म्हणजे कित्येकदा काही एखादा मुद्दा आला तर हे आपण श्वेताला विचारूयात, ती आपल्याला गायडन्स करू शकेल असं आम्हाला अगदी प्रामाणिकपणे वाटतं आणि ती करतेही. किंवा तिचे काही मुद्दे असतात ते ती बोलते. तर आमचं एकत्र बसून जे बोलणं असतं ना, त्याच्यातून आम्हाला एनर्जी मिळते, दिशा मिळते, मग नक्की काय करायचं आहे ते कळतं. नवीन आयडियाचं तर अक्षरशः धबधबा चालू असतो. आम्ही तिघं गप्पा मारतो तेव्हा कितीतरी नव्या नव्या आयडियाज येतात, आम्ही बोलतो आणि अशक्य आयडियाज बोलायच्या हे तर आमचं वैशिष्ट्यच आहे. आणि भाषेबद्दल प्रेम असल्यामुळे भाषेतल्या गमती जमती, एकमेकांची खेचणं, असंही सगळं चालू असतं. तर या सगळ्यातून आम्ही फ्रेश राहतो, ताजेतवाने राहतो. तर तो आम्हाला खूप फायदा मात्र होत असतो. नक्कीच. आणि राजश्रीताई, जसं आता सर म्हणाले की लहानपणापासून म्हणजे श्वेता जेव्हा लहान होती तेव्हापासून एक मैत्रीचं नातं आहे, जे खरं सांगायचं झालं तर कितीही आपण असं म्हटलं वरकरणी तरी प्रत्यक्ष पालकांना ते कुठेतरी अवघड जातं. तर तुम्हाला तसं काही वाटलं का कधी, विशेषतः आई म्हणून? म्हणजे मला वाटतं की आईला जरा जास्त कदाचित अवघड जात असावं. नाही, आई म्हणून खरंच खूप मैत्रिणीचंच नातं. म्हणजे पहिल्यापासून असं होतं की मुलगीच पाहिजे, सुदैवाने मुलगीच झाली. आणि अगदी लहान असल्यापासून म्हणजे जसं आता या दोघांनी सांगितलं की बेसलाईन, तसं मला आठवतंय की दुसरीत होती ती आणि काहीतरी असं घडलं होतं की प्रश्न काहीतरी निर्माण झाला होता. आता काय प्रश्न मला आठवत नाही, किरकोळ असेल कदाचित. आणि आम्ही दोघं काहीतरी चर्चा करत होतो की आता काय करायचं, कसं करायचं. आणि ती आली आणि तिने विचारलं काय झालं. बरं. तर असं नाही केलं गेलं की ती दुसरी ते तिला काय कळणार. ती पण बसली आमच्या बरोबर. आम्ही तिला सांगितलं की अगं असं असं झालंय आणि आता काय करायचं ते आम्ही ठरवतोय. तिच्या परीने तिने त्याच्यात सल्ला दिला होता. आणि तेव्हापासून हे लक्षात आलं की अरे आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण तिच्याबरोबर पण डिस्कस करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वेगळाच अँगल मिळू शकतो. आणि आता तर आम्ही तिला मार्गदर्शक म्हणतो. अच्छा. म्हणजे मुलगी हा प्रकार खूप मागे राहिलाय. कदाचित असं होतं की मला प्रश्न पडतो, अगदी किरणही मला असं म्हणतो की मार्गदर्शकांना विचारलंस का, त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारा आणि मग आपण पुढे जाऊयात. अच्छा. आता मार्गदर्शकांकडे येते की तू घरी पण एक आता काय म्हणतो, तू फ्रंट रोलवर आलेली आहेस असं म्हणायला हरकत नाही. आणि तुझं काम खगोलशास्त्रातलं हे खूप मोठं आहे आणि खूप वेगळं आहे. तर त्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या आम्हाला समजून घ्यायच्यात, कारण त्या संकल्पना देखील आज आमच्यासाठी नवीन आहेत. कधीपासून तू आलीस या क्षेत्रामध्ये, किंवा काय ती अशी गोष्ट होती की तुला आकर्षण वाटलं या क्षेत्राचं? मला असं वाटतं सगळ्यांनाच लहानपणी आकाशातले तारे बघून एक आकर्षण, एक कुतूहल असतंच त्याबद्दल. आपण बऱ्याच जणांना प्रश्न विचारतो त्याबद्दल. काही जणांना प्रश्नांची उत्तरं त्या मिळणं खूप कठीण असतं. पण मी तो पाठपुरावा सोडला नाही आणि माझ्या या प्रश्नांना आई पण खूप उत्तरं द्यायची. बाबाला पण मी डिस्कव्हरी चॅनल म्हणायचे लहानपणी. आणि त्यामुळे त्या दोघांना जरी माहिती नसेल तरी त्यांचं हे म्हणणं की मी शोधून सांगतो. आणि ऍक्च्युली तो पाठपुरावा करून परत त्या टॉपिकवरती येऊन त्यावरती चर्चा आमची व्हायची. त्यानंतर पुण्यात आम्ही शिफ्ट झाल्यानंतर तर आयुका सारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये जे सायंटिस्टचे लेक्चर्स वगैरे व्हायचे किंवा इव्हन नारळीकर सरांच्या लेक्चर्सना मला जायला खूप वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या. सो त्यामुळे ते हळूहळू वाढत गेला माझा इंटरेस्ट जो आहे आणि माझी भूक पण त्याबरोबर वाढत गेली.
ऍस्ट्रॉनॉमी हे क्षेत्रच असं आहे की जेवढी तुम्ही उत्तरं शोधता तेवढे अजून पुढे प्रश्न उभे राहतात. बरं. त्यामुळे मला असं वाटतं की हेच मी माझ्या कुतूहलामध्ये पण शोधलं की मला जेवढी उत्तरं मिळतात तेवढे मला प्रश्न पण आहेत आणि मी त्याचा पाठपुरावा कधी सोडला नाही. त्यामुळे इंटरेस्ट तर लहानपणापासूनच होता असं म्हणायला हरकत नाही, जसं सगळ्यांनाच असतो. आणि तो वाढवण्याची जबाबदारी आई बाबांनी जशी घेतली तशी मी स्वतःवरती पण घेतली. ओके. की मी ते शोधणार आहे. सर, श्वेताचं शिक्षण हे पूर्ण मराठी माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे आज ती 120 देशात वेगवेगळ्या भाषिक लोकांना जरी शिकवत असली तरी मूळ शिक्षण तिचं मराठी माध्यमात झाले. तर त्याबद्दल तुम्ही दोघांनी मिळून काही हा म्हणजे जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता की काय काय होतं? नाही, हा निर्णय काही असा जाणीवपूर्वक किंवा घ्यायचाच किंवा मुद्दाम असं काहीच नव्हतं. तर तो खूप स्वाभाविक आणि नैसर्गिक असा निर्णय होता. म्हणजे बालवाडीला तिला श्वेताला प्रवेश घ्यायचा होता, तर क्रायटेरिया काय, निकष कोणता, तर घराच्या जवळ हा एकमेव निकष ना. तर तेव्हा मी पुसद, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी SDO म्हणून कार्यरत होतो. तर सर्वात जवळची जी बालवाडी होती ती होती पुसद नगर परिषदेची बापू बालक मंदिर. तर ते घराच्या जवळ आहे म्हटल्यावर दुसरा काही क्रायटेरिया नव्हताच. त्यामुळे आम्ही तिथे ऍडमिशन घ्यायला राजश्री श्वेताला घेऊन गेली. तर तिथल्या लोकांनी 3-3दा विचारलं की ही म्युन्सिपाल्टीची आहे बालवाडी, तुम्हाला माहिती आहे ना? म्हणजे 50 पैसे फी आहे इथे, तुम्हाला माहिती आहे ना? बरं. तर आम्ही ठाम होतो. म्हणजे तो काही मुद्दाम घ्यायचा निर्णय नव्हता, तो स्वाभाविक निर्णय होता. आणि मग मराठीचं वातावरण घरी होतच. म्हणजे चर्चा, गप्पा. आम्ही एक असं केलं होतं, तिच्या लहानपणापासून तिला रोज एक गोष्ट सांगायची असा आमचा एक शिरस्ता होता. आता मला वाटतं तिच्या दीड वर्षाची असल्यापासून त्या गोष्टींचा सिलसिला सुरू झाला. तो ती 7-8 वर्षाची होईपर्यंत चालू होता. म्हणजे एवढी 5-6 वर्ष रोज एक नवी गोष्ट तिला सांगितलेली आहे. म्हणजे अनेक विषय त्याच्यातनं कव्हर झाले. गोष्टी संपल्या तेव्हा जुळवून सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या मराठीतून होत्या. त्यामुळे तिचं मराठी उत्तम झालं आणि मराठी शाळेत मग ती 10वीपर्यंत शिकली. नंतर कॉलेजला ॲडमिशन घेतली. आणि असं लक्षात आलं, शिक्षणाकडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोनही होता त्या काळात, की मातृभाषा जर आपली व्यवस्थित असली तर परकीय भाषेला काही प्रॉब्लेमच येत नाही. आणि ते तिने सिद्धच केलं आहे. ते उदाहरण आहे. 10वीपर्यंत पूर्णपणे मराठीमध्ये शिकलेली मुलगी आज इंटरनॅशनल लेवलला अनेक कॉन्फरन्सेसमध्ये जाते आणि 120 देशांमधले स्टुडंट्स तिचे आहेत आणि त्यांच्याशी ती इंग्रजीमधून बोलत असते. तर ते अगदी सहज झालेली ही प्रक्रिया आहे. आणि आईचा तिच्या त्याच्यामध्ये वाटा असा आहे की अनेक मराठी शब्द आणि एकूणच ज्ञानाशी जे एक्सपोजर लागतं ना माहितीच्या माध्यमातून, ते तिच्या आईने खूप चांगल्या वेगवेगळे प्रयोग तिने केले. पुस्तकं वाचून दाखवणे, फळ्यावरती चित्र वेगळ्या वेगळ्या प्रकारची काढणे, चित्रकलेतनं खूप आम्ही दोघी शिकलो. खरं तर तुम्ही उत्तम चित्रकार आहात. उत्तम वगैरे नाहीये, पण पाहिलेली आहे, गती आहे मला चित्रामुळे. वेगळ्या वेगळ्या माध्यमांमधून आम्ही सुट्टीत म्हणा किंवा अदरवाईज पण प्रयोग, म्हणजे सुतळीचा वापर करून चित्र काढणे, रंगांचे वेगळे वेगळे स्ट्रोक्स किंवा फुलांच्या पाकळ्यांपासून चित्र काढणे. घरी फळा होता, त्या फळ्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारची. एका श्रावणात तर असा प्रयोग केला होता की सण जे काही येतात त्या सणाचं चित्र काढायचं फळ्यावरती. ती सकाळी उठल्यावरती म्हणायची की मला डोळे झाकून तिथे नाही, मी तिथे, तू काय चित्र काढलेस ते मला आधी बघायचंय, तिथे डोळे उघड माझे. मग नागपंचमीच्या दिवशी गारुडी, नाग असं चित्र, मंगळवारी मंगळागौरीचे खेळ, मग ते 4 मंगळवारी वेगळे वेगळे खेळ, अशा प्रकारे दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी, असे वेगळे वेगळे त्याच्यावरती चित्र काढलेली असायची. अशा म्हणजे खूप गोष्टी आम्ही एकत्रित गंमत म्हणून केलेल्या आहेत. मला तुम्ही उत्तम चित्र काढता आणि वॉल पेंटिंग्स करता, शिल्पकला करता, तर हे सगळं कसं काय आणि कधीपासून सुरू झालं आणि कसं तुम्ही आता ते जपताय? हे सगळं मला खूप वारशातूनच आलेलं आहे. माझे आजोबा टेक्निकल गोष्टींमध्ये होते, त्यामुळे घरातल्या उपकरणांची दुरुस्ती घरच्या घरी कशी करायची हे तिथून आलं.
नंतर चित्रकार पण ते होते, त्यामुळे मावशा पण माझ्या उत्तम चित्र काढतात, बरं, त्यामुळे बरं. चित्र तिथून आली. शिवणकाम, विणकाम, भरतकाम हे आजी आणि आई करायची, त्यामुळे त्यांच्याकडून आलं. शाळेत एक विषय होता, त्यामुळे त्याच्यात खतपाणी घातलं गेलं आणि आवड होती. मग हे वेगळं वेगळं काहीतरी, माझी स्वतःची पर्सनॅलिटी, मला असं वाटतं की मला हात चालू लागतात सतत, म्हणजे काहीतरी मला हातात काम लागतं. मी अशी नुसती बसली असं घडत नाही. म्हणजे हे कित्येकदा मला म्हणतात दोघं जण की अगं थोडी शांत बस, पण काहीतरी हातात लागतं मला. मग ते काय, मग आता वेगळं काय करू शकतो, आणखीन काय करू शकतो, याच्यातनं ते तयार झालं. तर तुमच्या तुलनेत आम्ही दोघं आळशी आहोत. ती सतत कामामध्ये असते, काही ना काही करत आमचं असते. इतकं वेगळं आहे की आम्ही जेव्हा शांत बसलेले दिसतो तेव्हा आमचा मेंदू खूप जोरात चाललेला असतो. म्हणजे आणि माझे हात चालू असतात. म्हणजे मला असं लक्षात आलंय स्वतःच्या बाबतीत की जेव्हा मी हात चालवते, म्हणजे काहीतरी आर्ट मी करत असते किंवा हाताने करत असते, बागकाम करते, तेव्हा माझा मेंदू शांत असतो. अच्छा. पण अदरवाईज जेव्हा मी शांत बसलेली दिसते तेव्हा मात्र तो फास्ट चाललेला. अनेक वर्ष ती लहान असताना काही चित्र काढणे हा प्रकार होता, पण पेंटिंग हा प्रकार अनेक वर्ष बंद होता. आणि ही कल्पाला गेली होती हिमाचलमध्ये, कल्पाच ना, तिथे तिचा एक फोटो तिने आल्यावर मला दाखवला. तो इतका सुंदर फोटो होता की मी तिला त्यावेळेस म्हटलं की मी जर पुन्हा पेंटिंग करायला सुरुवात केली किंवा मी आता परत पेंटिंग जेव्हा करेल तेव्हा मी ह्या फोटोचं ऑइल पेंटिंग करेन. बरं. आणि केलं? हो, केलं. कोविड सुरू झाला तेव्हा आता घरातच बसायचंय, तर मी तेव्हा साहेबांची परवानगी घेऊन नाशिकमध्ये जाऊन तेवढी फक्त हे घेऊन आले, पेंटिंगसाठीचं साहित्य, आणि ते मी तिथे केलं. आणि घरातली वॉल पेंटिंग ही दोघींची आमची आवड अशी की अनेक ठिकाणी बदल्या झाल्या, ते घर आपलं वाटावं. तर त्यासाठी काय करायचं, तर आपण एका भिंतीवर पेंटिंग करायचं, म्हणजे ते घर आपलं वाटतं. कारण क्वार्टर्स असतात, प्रत्येकाने त्याच्यात आपापल्याप्रमाणे बदल केलेले असतात. आम्ही त्याच्या स्ट्रक्चरमध्ये कधीच कोणासारखे बदल केले नाहीत, तर आम्ही प्रत्येक भिंतीवरती पेंट करून आलो. नाशिकच्या घराच्या भिंतीवरचं जे पेंटिंग तिने केलेलं होतं त्याबद्दल तर म्हणजे विशेष सांगण्याजोगं आहे. तुला सांगता येईल काय कसं केलं ते? हो, आमचं बेसिक असं होतं की गौरी गणपतीच्या वेळेस बॅकग्राऊंडला काहीतरी डेकोरेशन पाहिजे. काय डेकोरेशन करायचं, मग आम्हाला असं जुना वाडा आणि असं तिथे मग ती फुलं, झेंडूची फुलं वगैरे असं सगळं, पताका, असं एक छान बॅकग्राऊंडला असलं तर किती छान होईल. मग चला आपण ते पेंट करूया म्हणून आम्ही अख्खी घरातली भिंत त्याच्यावरती आम्ही विटा रंगवल्या आणि एक दार रंगवलं, लाकडी असं जुनं वाड्याचं वगैरे दार असं वाटावं असं. आणि त्यानंतर एकदा दुरुस्तीसाठी कोणीतरी, नाही दुरुस्तीसाठी नाही, त्या दारावरती आम्ही खिळे ठोकायला म्हणून एका माणसाला बोलवलं की 2 बाजूला खिळे ठोक, म्हणजे आम्ही त्यावर तोरण लावू. तर तो माणूस दार उघडायला गेला, त्याला वाटलं खरंच दार आहे. पाहिलं की कोणतं लाकूड आहे. अरे बापरे. म्हणजे ज्या वयात लहान मुलं गिरगोटा करून भिंती रंगवतात, तर तसं श्वेताने कधी केलं होतं का की ती चित्रच काढायला लागली? नाही, गिरगोट्या केल्या ना भरपूर, पण फळा होता आमच्याकडे. म्हणजे ती लहान असताना जळगाव जामोदला आम्ही होतो, तर मागच्या अंगणामध्ये मोठा हौद होता, 5-1 फूट लांब हौद होता. त्या पूर्ण ती 5 फुटाचा आम्ही ब्लॅकबोर्ड चा रंग त्याला दिला होता. आणि आम्ही बहुतांशी प्रत्येक घरात आम्ही 3घही जण बहुतांशी जेव्हा असतो तेव्हा अंगणातच असतो. त्याच्यामुळे त्या अंगणात आम्ही असताना तेव्हा नुकतेच तिचे सायकोमोटर स्किल्स डेव्हलप होत होते. म्हणजे आता हातात द्यायचे काहीतरी, तर मग मोठा खडू असायचा आणि त्या खडूनी ती अशी एका टोकापासून दुसऱ्या टोका, आणि ती खायला तेव्हा खूप त्रास द्यायची. त्यामुळे ती रेग मारताना आ करायची तेव्हा पटकन घास भरवायचा. असा तेव्हाचा आमचा खेळ होता. वा वा वा. आणि जिथे तुम्ही तो ब्लॅकबोर्ड बनवलेला होता तिथेच ती चित्र काढायची, हे पण वैशिष्ट्य. मला वाटतं की खडू असल्यामुळे मी कुठेही चित्र काढलं तरी ते पुसलं जायचं. कारण मला हे आठवतं की मला मजा यायची की वेगळ्या वेगळ्या सरफेसेस वरती त्यांचं स्ट्रक्चर एक्सप्लोर करायचं ते खडूने. म्हणजे जाळीचं दार असेल तर त्याच्यावरती, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फरशीवरती, पण ते खडू असल्यामुळे खडू असायचे. तेली खडू नव्हते तेव्हा, साधे रंगीत खडू होते, कारण त्यामुळे रंगांची पण, म्हणजे फळ्यावरचे खडू. कारण मला एक आठवतोय असा एक किस्सा की आमच्या ओळखीतलं एक कुटुंब होतं आणि त्यांनी मुलगा खूप सगळीकडे घाण करतो किंवा गिरगोट्या करतो म्हणून एक पूर्ण अख्खी भिंत त्यांनी त्याच्यासाठी ठेवली होती.
तर ती सोडून बाकीच्या सगळ्या भिंती त्याने रंगवल्या होत्या. तर अशी खूप मजा मजा लहान मुलं करत असतात. तिची सवय अजूनही गेलेली नाही. बरं. आत्ताच्या तिच्या घरामध्ये सुद्धा एक अख्खी भिंत भरून फळा आहे. हो, म्हणजे बरं. 15 फूट बाय 20 फूट अशी ती जी अच्छा. भिंत आहे बरं, तो बरं. संपूर्ण भरून फळा आहे. आणि त्याच्यावरती ती अर्थातच काय? आता चिरखडत नाही. तर आता तिच्या पुढच्या अपॉइंटमेंट्स असतील, तिचे प्रोजेक्ट्स असतील किंवा विचार करताना हां, जे हां, सुचलेलं हां, असतं हां, हां, त्याच्या हां. नोट्स ती त्या फळ्यावरती पटापट लिहित वा असते. वा वा. मला असं वाटलं तुमच्या तिघांचंही हे ऐकून, हे फळा आणि लिहिणं म्हणजे हे जे एक आहे की लिहिणं आणि ते पटकन आपल्याला दृश्य दिसेल असं लिहिणं, हे तुमच्या तिघांचंही कुठेतरी कोर असल्यासारखं आहे. आणि तुम्ही तिघेही उत्तम लिहिता. तर सरांच्या तर 17हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. तुमचंही पुस्तक प्रकाशित आहे. प्रकाशनाच्या वाटेवर आणखी एक नवीन आहे. आणि श्वेता, तू अगदी लहान असताना फास्टर फेणेचा पुढचा भाग लिहिला होतास, तर ती गोष्ट आम्हाला ऐकायची आहे. मला वाचनाची खूप आवड होतीच. म्हणजे खरं तर मधल्या सुट्टीत मी डबा हा वाचनालयातच जाऊन खायचे आणि पुस्तकं वाचता वाचता. आणि माझी आवडती पुस्तकं म्हणजे नारळीकरांच्या विज्ञान कथा किंवा फास्टर फेणे आणि अशा डिटेक्टिव्ह टाइप्स गोष्टी अशा होत्या. तर एका सुट्टीमध्ये आईने माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून आय थिंक का कुठल्या तरी सुट्टीमध्ये फास्टर फेणेचे सगळे भाग आणून दिले. ते वाचून संपले. आता काय वाचायचं? तर आम्ही कुठल्या तरी ट्रिपला गेलो होतो. मला असं वाटतं रत्नागिरीच्या ट्रिपला गेलो होतो. तिथे थिबा पॅलेस आणि सावरकरांचं म्युझियम असं बघून आलो होतो. तर मी त्यावरती बेस्ट फास्टर फेणेची पुस्तक कसं असेल असा विचार करून एक कथा लिहिली की तिथे ते पुस्तकामध्ये पिस्तूल कसं बंद होऊन आलं आणि मग कोणीतरी आता ते चोरतंय आणि मग समुद्र मार्गाने जातंय आणि मग ते फास्टर फेणेला दिसलं असं. पण मला आठवतंय त्याही आधी आय वंडर तुम्हाला आठवतंय का, माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तर मी तिचं बर्थडे गिफ्ट म्हणून 3 विज्ञान रंजन कथा लिहून तिला गिफ्ट केलं होतं. किती छान. त्यामुळे मला असं वाटतं तेव्हापासून एक आपण काहीतरी लिहू शकतो आणि दॅट इज इम्पॉर्टंट. हे असं एक्सप्रेस करता येणं हे मला तेव्हापासूनच होतं की दिस आर्ट ऑल्सो, म्हणजे कुठलंही पेंटिंग असू दे, आर्ट क्राफ्ट असू दे, लिहिणं असू दे, हे माझे वेज ऑफ एक्सप्रेशन आहेत. म्हणजे असं बसून आता मी कादंबरीच लिहिणार आहे असं बाबा जसं करतो तसं मला नाही करता येत. माझे जसे विचार फ्लो होतात तसं ते एक आउटपुट येतं त्याच्यातून. बरोबर. आता श्वेताने आता ती मराठी लेखनापासून दूर आलेली मला वाटते. आणि ते मला खरं म्हणजे फारसं आवडत नाही. कारण तिने बऱ्याच वर्षात मराठी लेखन केलेलं नाही. ती फार उत्कृष्ट मराठी लिहू शकते खरं म्हणजे, पण तिचं लेखन सगळं आता सध्या इंग्रजीतूनच चालू आहे. मला वाटतं तुमच्या कादंबरीचं मुखपृष्ठ पण श्वेताने केलंय का? हो, अनामिकाची विचारधून या कादंबरीचं मुखपृष्ठ काय झालं, आर्टिस्टने वेगळे वेगळे नमुने ठेवले होते. पण ते आमचं असं आहे की आमचा निर्णय एकट्याचा कधी नसतो. तर आमच्या तिघांना ते आवडेच ना काही. आणि आता काय करायचं पुढे? मग श्वेता म्हटली की मी काहीतरी, तिच्याच भाषेत बोलायचं तर मी काहीतरी किडे करून बघते असं ती म्हटली. आणि तिने जे ते आणलं ते आम्हाला बघता क्षणी, कारण त्या कादंबरीचा जो काही कंटेंट आहे आणि ज्या पद्धतीनं ते यायला पाहिजे मुखपृष्ठातून, तर ते तिने बरोबर पकडलेलं आम्हाला वाटलं. तर ते चित्र श्वेतानेच काढलेलं आहे. आणि माझी बाकीची जी 11 पुस्तकं आहेत त्याची प्रत्येक मुखपृष्ठ हे राजश्रीने काढलेलं. अरे वा. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की ते एक निर्णयही एकत्र असतो आणि एखादी कलाकृती पण छान एकत्र असते. राजश्रीताई, तुम्ही अनेक शिल्पकला करता किंवा मला तुम्ही सांगितलेलं, मला त्या मटेरियलचं नाव नाही आठवते, सिपोरेक्स ब्लॉक्स. सिपोरेक्स ब्लॉक्स मधून तुम्ही शिल्पकला करता, तर ती आम्हाला जरा सांगा ना, ते काय असतं? बिल्डिंगला जे वापरले जातात सिमेंटचे ब्लॉक्स, ते कोरीव काम करून त्याच्यावरती केलेलं म्हणजे सिपोरेक्स ब्लॉक्सचं आहे. ते असंच एकदा कुठेतरी पाहण्यात आलं माझ्या आणि त्याची माहिती काही मिळेना. मग मी एक जण त्याचा क्लास घेत होते, त्यांच्याकडे जाऊन तो क्लास केला. त्याच्यात एक हे शिकून आले आणि त्याच्यानंतर तिथे ती साधनं मिळाली. ती साधनं मिळाल्यानंतर मग त्याच्यातून खूप वेगळे वेगळे प्रकार घडायला लागले. एक दोघींनी मला विचारलं की त्या देवळ्या आम्ही करायला, म्हणजे मी देवळी केली होती जशी आपली देव्हाऱ्यात किंवा मंदिराच्या गाभाऱ्यात कोनाड्यात असते तशी मी एक मोठी केली होती, तर आम्हाला देशील का करून?
आणि मग ते एका दोनाला असं करत मग ते ऑर्डर त्याच्या यायला लागल्या. आणि मग पण सांगायचं असं की मी एकसारखी एकही देवळी केली नाही, मी करत होते तेव्हा, पण ऑर्डर आल्यानंतर अशी करून दे म्हणून पण मग त्याचा कंटाळा येतो. मग खरं तर प्रत्येक वेळेस वेगळं करायचं असतं काहीतरी, पण अशा त्या देवळ्या तयार झाल्या. आणि मग त्याच्यातून काही वेगळे वेगळे आणखीन पण सुचल्या गोष्टी, की माझ्याकडे एक मी चिमणीचं दाणा पाणी भांड केलेलं आहे, की आपण ह्याच्यातून 3D करून बघू, चिमणी करून बघू. चिमणी करायची तर मग चिमण्यांना आम्ही दाणा आणि पाणी ठेवतो आमच्या बागेमध्ये, तर ते एकत्रित. आणि त्याच्यावरती जेव्हा खरी चिमणी येऊन बसली तेव्हा ते खरंच असं कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं, की अरे खरंच खरी चिमणी येऊन बसली. तुमच्या ह्या शिल्पकलेमध्ये सरांचा काही हातभार असतो का? अजिबात नाही. तिचं ते स्वतंत्रपणे तिचं चाललेलं कसं झालंय छान, एवढा हातभार असतो. बाकी काही त्यात फारसा मी नसतो. मी माझ्या इतर कामांमध्ये असतो. ते दिसलं पाहिजे आणि कुठलं कुठे दिसलं पाहिजे, त्याची हायरार्की, त्याच्या पोझिशन्स यामध्ये त्याचा असतो मात्र इंटरेस्ट, की हे जास्त छान आहे किंवा ह्याच्यातून तुझी ही कला वेगळी अशी दिसते, तर हे आता पुढे लावू, हे आपण बदलू असं. ओके, वा वा वा. श्वेता, तू डार्क स्काय पॉलिसी स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करतेस. तर डार्क स्काय, किंवा मी तुझ्याकडून ऐकलं की प्रकाशाचं देखील प्रदूषण होतं, तर ही संकल्पना जरा सांग काय असते. येस, सो आर्टिफिशियल लाईट ॲट नाईट, ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये ॲलन असं म्हणतो. सॉरी इफ एनी ॲलन इज वॉचिंग. तर मराठीमध्ये कृत्रिम प्रकाश जो आपण रात्री तयार करतो त्यापासून प्रकाश प्रदूषण होतं. म्हणजे कुठलाही कृत्रिम लाईट्स असतात तो पण कृत्रिम प्रकाश. सो मुख्यतः घराबाहेरचा आउटडोअर लाइटिंग आपण म्हणूयात. आता आपल्याला प्रकाशाची गरज कुठे असते, तर जमिनीवरती सिक्युरिटीसाठी आपल्याला गरज असते. पण आपण जे रस्त्यावरचे दिवे बघतो त्याचा प्रकाश चहूबाजूंनी पसरत असतो, तो आकाशातही जात असतो. त्यामुळे ते वेस्टेज होतं, कारण की तिथे आपल्याला गरज नाहीये प्रकाशाची. एखाद्या बिल्डिंग वरती पण आपल्याला वरच्या दिशेने प्रकाशाचे झोत जाताना दिसतात, पण अनेक अशा पण सुंदर बिल्डिंग्स आहेत की प्रकाश त्यांनी अशा प्रकारे रचना केली की त्या बिल्डिंगचं महत्वाचं जे काही किंवा सुंदर आहे ते दिसतंय आणि प्रकाश आकाशात चालला नाही. तर याचे काही प्रिन्सिपल्स आहेत, रिस्पॉन्सिबल आउटडोअर लाइटिंग प्रिन्सिपल्स म्हणूया आपण, की ज्याच्यामध्ये तुम्ही तेवढं फॉलो केलं तर तुम्ही प्रकाश प्रदूषण पूर्णपणे नष्ट करू शकता. अच्छा, तर काय आहे हे, ते म्हणजे वॉर्म कलर्ड लाईट वापरणे, म्हणजे पिवळसर रंगाचा दिवा वापरणे. साधारण 3000 केल्विन किंवा त्यापेक्षा कमी या स्पेक्ट्रम मध्ये दिवे वापरले तर ते नेचरला, इतर जीवजंतूंना, आपल्याही डोळ्याला चांगले असतात. तर बेसिक आपल्याला माहिती आहे की फोनचा पण जो प्रकाश असतो तो चांगला नाही आपल्या डोळ्यांसाठी. तर व्हाईट प्रकाशाची पण वेव्हलेंथ तीच असते. अच्छा, त्यामुळे तो आपल्या डोळ्याला त्रासदायक असतो. त्यानंतर जिथे गरज आहे तिथेच प्रकाश वापरा, जिथे गरज नाही डेकोरेशनचे लाईट ते आपण कमी केले पाहिजे. का आहे गरजेचं आहे, तर प्रकाश प्रदूषणामुळे सुद्धा आता एक एक्झाम्पल तुम्हाला देते. आता सध्या काजवा महोत्सव वगैरे खूप चालू आहे, काजव्यांचा सीझन आहे. आपल्याला एकच महिना वर्षभरातून हे जमिनीवरचे तारे बघायला मिळतात, पण त्या काजव्यांची संख्या कमी होते. याचं कारण आहे प्रकाश प्रदूषण. प्रकाश प्रदूषणामुळे संख्या कमी होती. येस, कारण काजव्यांचं जे लुकलुकणं असतं ना, त्याच्यातून नर आणि मादी एकमेकांशी संवाद साधत असतात आणि प्रकाश प्रदूषणामुळे ते त्यांना नीट दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते किंवा त्यांचं पॉप्युलेशन कमी होत चाललंय. त्यानंतर समुद्री जी कासवं आहेत, आपल्या इथे ऑलिव्ह रिडले टर्टल्स आहेत, आपण त्याचाही महोत्सव वगैरे करतो, सगळा बघितलेलं आहे. तर ती सुद्धा मादी अंडी देताना हे बघते की तिथे प्रकाश प्रदूषण किती आहे किनाऱ्यावर, आणि जर का प्रकाश प्रदूषण असेल तर ती परत समुद्रात जाते अंडी न देता. कारण जेव्हा अंड्यातून पिलं बाहेर येतात तेव्हा समुद्रावरती पडलेलं चंद्राचं किंवा ताऱ्यांचं रिफ्लेक्शन बघून त्यांना कळतं की इथे समुद्र आहे, आपल्याला तिथे जायचंय. तो प्रकाश जर का त्यांना रस्त्यावर दिसला तर त्यांची दिशाभूल होते आणि त्यामुळे ते रस्त्यावरती येतात किंवा त्यांचा जीव गमावतात. बापरे, केवढे म्हणजे गंभीर परिणाम आहेत आणि हे सगळं खरंच. आणि मनुष्यावर पण परिणाम होतात. वेगळे वेगळे कॅन्सर याच्याशी असोसिएटेड आहेत, मधुमेहाचे रोग असोसिएटेड आहेत
आणि अगदी बेसिक आपल्याला हे समजूच शकतं की खिडक्यांमधून जो प्रकाश येतो घरात, आपण रात्री पडदे लावून का झोपतो? कारण की आपल्याला अंधाराची गरज असते. आपलं एक निसर्गाचं चक्र आहे. त्यामुळे प्रकाश प्रदूषण जसं वाढत चाललंय तसे हे परिणाम आपल्याला दिसतात. आणि हा एकमेव अशा प्रकारचं प्रदूषण आहे जे आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. आणि माझा इंटरेस्ट यामध्ये हे तारे बघण्यातून आला की लहानपणापासून आकाशात बघणं किंवा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये इंटरेस्ट असणं, त्याचा अभ्यास करणं, लोकांना स्टार गेझिंगला नेणं. मग ते स्टार गेझिंगला नेताना शहरापासून आधी 10 किलोमीटरवर जायचो, मग 20 किलोमीटर, मग 50 किलोमीटर. आता तर तो काउंटच राहिला नाहीये. म्हणजे तुम्ही खूप दूर गेल्यानंतरच शहरापासून तुम्हाला तारे दिसतात. सो तिथून हे डार्क स्काय कन्झर्वेशन आलं. डार्क स्काय म्हणजे असं आकाश की जिथे कृत्रिम प्रकाश कमी आहे किंवा नाही आहे. बरोबर आहे. मला एक शब्द शोधला तिने, कृष्ण आकाश, मराठी शब्द. हे कृष्ण आकाश म्हणजे तारे हे आपलं हेरिटेजच आहे ना, अब्जावधी वर्षांपासून आहे. मग आपण हेरिटेज कॉन्झर्वेशन करायचं तर ताऱ्यांचं दर्शन सुद्धा आपण कॉन्झर्व करायला पाहिजे. आणि ते आता दुर्मिळ होत चाललंय. शहरांमधल्या मुलांना तारे बघायला मिळत नाही. आकाशगंगा किती मुलांना बघायला मिळते. खेड्यामध्ये काही प्रमाणात कमी आहे, पण तरी तिथेही आता प्रकाश प्रदूषण वाढत चाललंय. तर या अँगलने तिने जेव्हा काम सुरू केलं तर भारतातली या विषयाची पहिली प्रपोनंट आणि या विषयावरची पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स भारतातली तिने होस्ट केली. तेव्हा खरोखरच मला म्हणजे मुलगी म्हणून अभिमान आहे हा एक भाग आहे, पण आत्ताच्या काळामध्ये एक अतिशय वेगळा विषय जो समाजहिताचा आहे आणि निसर्गहिताचा आहे तो घेऊन ती पुढे येते आहे याचा मला आनंद आहे. अगदीच. म्हणजे आता तू श्वेता जे सांगितलंस ना ते खरोखर खूप एकतर नवीन आहे. कारण बाकी आपल्याला वायू प्रदूषण माहिती असतं, ध्वनी प्रदूषण माहिती असतं, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सचं प्रदूषण माहिती असतं, पण प्रकाशाचं अशा पद्धतीने प्रदूषण होऊ शकतं. मला वाटतं हा विचार पण पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच हल्ली लहान मुलांना तारे बघणं किंवा आकाश बघणं म्हणजे अगदी गंमत म्हणून सांगते, माझ्या भाच्याला मी घेऊन गेले होते. आम्ही एका ट्रेकला गेलो होतो आणि तिथे असं मस्त आकाश होतं, तारे होते. तर आम्ही मोठे सगळे एन्जॉय करत होतो. त्याला म्हटलं काय रे कसं वाटतंय? तर त्यांनी जे उत्तर दिलं ना ते खरंच अंतर्मुख असं करणारं होतं. तो म्हणाला नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये आल्यासारखं वाटतंय. तेच आकाश इथून मुंबईतून पण दिसू शकतं आपल्याला. हो ना, पण खरंच म्हणजे किती या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि किती आपली ही आत्ताची पिढी या सगळ्या गोष्टी मिस करतीये आणि खूप खूप मुक्तोय. तर हा एक खूप महत्वाचं काम मला वाटतं तू करतेस. आणि तुमच्या तिघांची कामं जरी वेगळी असली तरी मला एक समान धागा जाणवतो, तो म्हणजे एक समाजासाठी एक काहीतरी समाजाभिमुख काम असं तुम्ही तिघेही करताय. तर सर तुम्ही आतापर्यंत खूप वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे आदिवासी क्षेत्र असो, यशदाचं असो, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला आतापर्यंत कुठल्या विभागात असं जास्त मातीशी नाळ जुळणारं काम केलं असं वाटतं? सर्वच विभागात असं काही मुद्दाच नाही. कारण मला काय वाटतं प्रत्येकच विभागाचं काम हे मातीशी संबंध असलेलंच आहे, समाजहिताचंच आहे. ते सापडलं पाहिजे, ते शोधता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी झोकून काम करणं, त्याच्यासाठी काही व्हिजन अप्लाय करणं याची खूपच मजा मी घेतलेली आहे माझ्या सगळ्याच पोस्टिंग्समध्ये. म्हणजे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असो, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असो किंवा इलेक्शन सारखा विभाग असो, या प्रत्येक ठिकाणी म्हणजे एकीकडे समाज आहे, दुसरीकडे निसर्ग आहे, तिसरीकडे विज्ञान आहे, चौथीकडे शासन व्यवस्था आहे. तर मला वाटतं या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये काम करायला मला आवडतं आणि कुठलाही विभाग याच्यामध्ये बसतोच. आणि त्यामुळे मी माझं प्रत्येक पोस्टिंग एन्जॉय केलं, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आणि मी समाधानी राहिलो त्यामुळे. नक्कीच. म्हणजे एक विजन पण खूप महत्वाचं आहे जे तुम्ही प्रत्येक तुमच्या पोस्टिंगमध्ये तुम्ही म्हणालात तसं नाविन्य त्याच्यामध्ये आणलं. राजश्रीताई, तुम्ही तुमच्या घरात खूप सुंदर टेरेस गार्डन म्हणजे टेरेसवर बाग फुलवली आणि ती फक्त बाग नाहीये तर त्याच्यामध्ये लिंबू आहेत, ऊस पण, ऊसाचा देखील तुम्ही प्रयोग केला होता. तर हे म्हणजे अगदी अद्भुत वाटतंय ऐकायला. नाही, बागेची खूप लहानपणापासून आवड मला होती आणि
मग त्याचे वेगळे वेगळे प्रकार, म्हणजे सॉइललेस गार्डन आता माझ्याकडे आहे. तर पाण्यावरती आहे, त्याचा प्रयोग मी छोटा करून पाहिला, पण तो काही मला फार जमला नाही. कारण एकतर 2 घरी आम्ही राहत असतो, त्याच्याकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं लक्ष दिलं गेलं नाही. पण ते आलं ते ह्याच्यातनं की इतकं रसायन फवारणी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये निदान आपल्याला 3 किंवा 4 वेळेच्या भाज्या तरी आपल्या आपल्या घरातल्या किंवा बेसिक जी मिरची, कोथिंबीर, आलं, लिंबू आहे ते तरी आपल्या घरातलं आपलं आपलं मिळावं. आणि मग त्याच्या जोडीला काही अशा प्रयोग करता करता लक्षात आलं की 4 वांग्याची झाडं लावली, म्हणजे रोपं लावली की एका कुटुंबाला आपल्याला पुरून आपण आणखीन आपल्या कामवाल्या बाईला किंवा आणखीन कोणाला तरी पण एका आठवड्यात देऊ शकतो. 2 मिरचीची झाडं असली तर ती आठवडाभर आपल्याला मिरची देत राहतात. मग त्या अशा प्रयोगातनं मग आता हे लावून पाहू. मग ऊस, बारामती कृषी प्रदर्शनात गेले होते तर ऊसाचं रोप होतं तिथे, घेऊन म्हणलं लावून पाहू आपण काय होतंय. तर माझ्याकडे पॉली, त्याचं आता नाव माहित नाही मला, एक वितेचंच ते हे आहे, त्याच्यामध्ये सगळं ब्राऊन लीफ किंवा आपण पालापाचोळा म्हणतो, पालापाचोळ्याची बाग आहे. ते आता खत होत होत दरवर्षी आम्ही ते काढतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये भर घालतो आणि ते खत झालेलं पुन्हा त्याच्यातच घालतो. माती नाही, माती नाही, माती नाहीये. पण मग ऊस पण ह्याच्यामध्येच, त्याच्यातच ऊस आला आणि वरच्यांच्या टेरेस पर्यंत, म्हणजे जवळजवळ 10-11 फूट तो उंच वाढला. आणि जी मी 4 आणली होती त्याच्यातनं 23 ऊस आम्हाला मिळाले. काय सांगता, बापरे. तर असे वेगवेगळे प्रयोग मला वाटतं तुम्ही तिघेही करत असता. टेरेस गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की ते टेरेसवरती केलेलं आहे, छोट्या छोट्या कुंड्या आहेत, काही याच्यात केलेलं आहे, माती नाही, घरचा कचरा त्याच्यामध्येच आमचा जिरतो. आणि म्हणजे अक्षरशः आता स्वयंपाक करायचा आहे सकाळी तर मिरच्या पाहिजेत, तर वरती जाऊन मिरच्या तोडून यायच्या आणि त्या वापरायच्या. भाजी म्हणजे कारलं असेल किंवा वांगी असतील, वरती जाऊन तोडून आणायचं आणि भाजी करायची. आणि हे सगळं ऑर्गॅनिक ना, ऑर्गॅनिक. तर हे सगळं तिच्यामुळं ते शक्य झालं. आणि त्या छोट्याशा जागेमध्ये, म्हणजे कमीत कमी जागेत पण इतकं उत्पादन निघत असतं की आजूबाजूच्यांना भरपूर देऊन शिल्लक राहतं. म्हणजे तिने काय काय तिथे नाही लावलेलं, खूप प्रयोग केलेले आहेत. वाळा सुद्धा आहे माझ्याकडे. अच्छा. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसतं, वाळा माठात आपण जो उन्हाळ्यात घालतो तर ते म्हणजे मूळ आहे. तर ते गवतासारखं येतं आणि दर उन्हाळ्याच्या आधी ते गवत वरचं थोडंसं वाळल्यासारखं होतं, ते वाळलं की ते काढायचं, तो वाळा सगळा धुवायचा आणि मुळं कापून तो वाळा धुवून त्याच्या काय आपण गुंडाळी करून मी ते वाटते सगळ्यांना ओळखीच्यांना, आणि ते रोप पुन्हा लावून द्यायचं. ते पुढच्या वर्षी पुन्हा येतं, ते मरत नाही कधी. आणि अशी आता माझे एक छोटा क्रेट होता, ते सगळं टाकाऊतनं टिकाऊ असल्यामुळे भाजीवाल्यांनी फेकून दिलेले क्रेट मी घेऊन येते. म्हणजे खूपदा मला हे दोघं बरोबर असताना लाज वाटते बाहेर जायची, कारण की मी अशा अनेक वस्तू गोळा करत असते. मी बायो एन्झाईमचे सुद्धा प्रयोग करायला सुरुवात केली तेव्हा 5 लिटरच्या 10 लिटरच्या बाहेर रस्त्यावर पडलेल्या बाटल्या मी उचलून आणलेल्या आहेत. ज्यूस सेंटरवाल्याकडे जाऊन ती म्हणते की तुम्ही ते संत्र्याची सालं, मोसंबीची सालं असतील, लिंबाची सालं ती द्या, असं ती त्या ज्यूस सेंटरवाल्याकडनं ती सालं गोळा करून आणते. का तर त्याचं बायो एन्झाईम फार उपयुक्त आहे आणि तेच ती वापरते. आधी घरी केलं, म्हणजे घरचं साठवलं. मग माझी आई आणि बहीण पण फ्रीज मध्ये त्यांच्या साठवून ठेवायच्या. लिंबू पिळलं की पिशवीत टाकून ठेवायचं, मग त्यांच्याकडनं घेऊन यायचं, मग त्या 5 लिटरमध्ये करायचं. मग ते प्रयोग सुरू होते, ते करत मग 10 लिटर, मग 15 लिटर असं करत ते वाढले. पण अशा पद्धतीने जे टाकाऊ, म्हणजे आमच्याकडे माझा जो बनतनीस आहे अर्जुन, तो सुद्धा काहीही टाकताना टाकून काहीच देत नाही आम्ही, कारण माझं घर 0 वेस्ट होम आहे. आम्ही घरातली कोणतीच लोक काही टाकून देत नाही. म्हणजे ह्यांनी काही आणलं तरी ह्याचं काय करायचं, म्हणजे कुणी कचरा पेटी आमच्या घरी नाही, कचरा पेटी नाही. त्यामुळे काय करायचं, म्हणजे ह्याची साथ ह्यांनी दिली. माझं घर म्हणते मी, पण साथ ह्यांनी दिली म्हणून हे शक्य झालं की मी ते 0 वेस्ट होम करू शकले. पण आम्ही कचरा बाहेर टाकत. 0 वेस्ट होम हे पण खूप इंटरेस्टिंग आहे, कारण कसं होतं की एक ओला कचरा जिरवणं हे आता माहिती झालंय किंवा त्याचं केलं जातं, पण तरीही रोजच्या रोज कचरा हा बाहेर जातच असतो. सुका कचरा असेल किंवा ओला कचरा वेगळा आपण जरी सेग्रिगेट केला तरी. तर ह्या संकल्पनेकडे पण मी येणार आहे. आता मला श्वेताला विचारायचंय की तू
120 देशांमध्ये शिकवतेस, तर ते नक्की काय असतं आणि हे कुठले विद्यार्थी असतात, ते नक्की काय शिकायला येतात तुझ्याकडे? सो ऍक्च्युली ही आता थोडीशी जुनी गोष्ट झाली आहे. सध्या अच्छा, माझा बरं. फोकस हा डार्क स्काय वरती आहे. ओके. पण त्याची सुरुवात अशी झाली की मी शाळेत असताना हा विचार केला की आता पुढे कॉलेजला जायचं, कुठली युनिव्हर्सिटी, मला ऍस्ट्रॉनॉमी शिकायचंय. तर भारतामध्ये असं काही फॉर्मल एज्युकेशन नव्हतं ऍस्ट्रॉनॉमीची डिग्री म्हणून. तर मी ऑनलाईन कोर्सेस शोधायला सुरुवात केली आणि मग वेगळे ऑनलाईन कोर्सेस करत करत मला असं झालं की या कोर्सेसमध्ये कुठेही इंडियनाइज्ड पद्धतीने ऍस्ट्रॉनॉमी शिकवली नाही जात. म्हणजे काय फरक हा, असतो? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का मेटिओराइट इम्पॅक्ट क्रेटर असं ऐकलं तर पहिलं नाव लोकांच्या डोळ्यासमोर येणार ॲरिझोना, अमेरिकेतलं. या ऑनलाईन व्हिडिओज मध्ये त्याचाच उल्लेख असतो. किंवा काही एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं की आपल्या गॅलेक्सीचा शेप कसा आहे, तर पॅनकेक सारखा आहे. अच्छा. आता आपल्या म्हणजे ते वेगवेगळे शब्द. एक्झॅक्टली आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना मी जर का शिकवायचं झालं हे, तर त्यांना कसं कळणार आहे? मग त्यांना मी सांगते की आपल्या इडली किंवा डोशासारखी आपली गॅलेक्सी आहे आणि चकली सारखे तिला हात आहेत. अरे वा. की त्यांना तो मधला फुगवटा लक्षात येतो, किती पातळ आहे हे लक्षात येतं. किंवा मी मेटिओराइट इम्पॅक्ट क्रेटर म्हणजे लोणार बद्दल सांगते. महाराष्ट्रात राहून बऱ्याच लोकांना लोणार सरोवराबद्दलची माहिती नाहीये, पण ॲरिझोना बद्दल माहिती असतं. सो ह्याला मी इंडियनाइज्ड पद्धतीने खगोलशास्त्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते. एक उदाहरण मला आठवतं, याची सुरुवात कशी झाली. तुम्ही पाहिलं असेल, पृथ्वीचा गोल चित्रामध्ये जेव्हा दाखवतात तेव्हा नेहमी त्या गोलावरती अमेरिका खंड दिसतो, पण श्वेताच्या सगळ्या फिल्म्समध्ये, चित्रांमध्ये पृथ्वीचा जो गोल असतो तिथं भारत दिसतो. क्या बात है. हे इंडियनायझेशन जे, किंवा अगदी आता इंडियन नॉलेज सिस्टीम आपण जी म्हणतो, तर ही गोष्ट खरी आहे की काही रेफरन्सेस, संदर्भ हे आहेत. म्हणजे आर्यभट्टाच्या कुठल्या एका श्लोकामध्ये तो संदर्भ आहे, तर ते आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे. ते श्वेता तिच्या त्या माध्यमातून करू शकते आणि हे इतर देशातल्या लोकांपर्यंत पोहोचतंय, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. वा, म्हणजे खरंच हे खूप मोठं काम आहे की बऱ्याचदा तू म्हणालीस तसं की अनेक संदर्भ, म्हणजे फक्त ह्या क्षेत्रातले नाही, अनेक क्षेत्रातले असे संदर्भ जेव्हा येतात तेव्हा ते परदेशी संदर्भ असतात, तर त्याला भारतीय संदर्भ देणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही दोघांनी इंडियनायझेशन फार आवश्यक आहे, कारण इतर क्षेत्रांमध्ये काही ना काही प्रमाणात इंडियनायझेशन आहे, खगोलशास्त्रात फार कमी आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की श्वेताने ही प्रथम सुरुवात केली आणि तिचं जे सगळं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे किंवा तिची लेक्चर्स होतात देशोदेशी, त्या सगळीकडे हा इंडियनायझेशनचा मुद्दा समोर आलेला असतो. आणि इंडियनायझेशन बरोबरच विज्ञाननिष्ठता, म्हणजे इंडियनायझेशनचा अर्थ असा नाही की पुराणातली वांगी सांगायची, तर त्यात विज्ञाननिष्ठता सांभाळून ते करणं, ही कसरत तिला चांगल्या पद्धतीनं ती करत असते. आणि तुम्ही दोघांनीही तिच्यावर आपण संस्कार म्हणूया किंवा एक मोकळीक म्हणूया, तुम्ही तिला दिली होती की घडण्यासाठी. तर काय काही तुम्ही असं काही ठरवलेलं का की दोघांनीही की श्वेताला वाढवताना आपण असं करूया, किंवा काय काही प्रयोग केले होते का? माझी मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियरच होणार असं काहीच ठरवलेलं नव्हतं. खरं तर काहीच ठरवलेलं नव्हतं. फक्त एक आहे, म्हणजे मोकळीक दिली हे आम्ही देणारे कोण, असंच खरं तर आहे. कारण फक्त तिला अनेक क्षेत्र एक्सपोजर दिलं मात्र, की बाबाबरोबर एक तर फिरताना अनेक ठिकाणी अनेक गोष्टी दिसल्या. मी घरी अनेक गोष्टी तिच्याकडनं करून घेतल्या किंवा आम्ही मिळून केल्या, त्यामुळे ती क्षेत्र ओपन होत गेली. तिला नाच आवडतोय का, तर डान्सचा क्लास लावला. काही वाद्य आवडतंय का, तर मी शिकत होते वाद्य, त्यामुळे तिला ते पण माहिती होतं की आहे बुवा. किंवा स्विमिंग ला घेऊन जात होतो. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन गेल्यामुळे आपली नक्की आवड काय आहे किंवा मला काय आवडतंय हे तिला कळायला सोपं व्हावं, असं वातावरण तयार केलं असं म्हणू शकतो आपण. आणि मेन याच्यामध्ये आता मला हे जाणवतं की कधीच असा विचार नव्हता की काय करिअर करायचंय, त्यावरून आत्ता काय शिकायचं हे ठरवणं. इट वॉज मोस्टली लाईक की तुला काय आवडतंय, तर त्याच्यामध्ये काय पुढच्या संधी आहेत करिअरचा ते शोध.
म्हणजे मी 12-13 वर्षाची होते तेव्हा मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं होतं, तर मी जिममध्ये ट्रेनिंग करायचे ॲस्ट्रॉनॉट होण्यासाठी. मग त्यानंतर एकदा चंद्रग्रहण होतं तेव्हा मला नवीन टेलिस्कोप मिळालेला होता, सो मी आसपासच्या लोकांसाठी स्टार गेझिंगचा इव्हेंट केला. तेव्हा मला लोक म्हणले की तू किती छान समजावून सांगतेस. मग तेव्हा कळलं की सायन्स कम्युनिकेशन हे पण एक करिअर आहे, किंवा सायंटिस्टच व्हायला लागतं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करण्यासाठी असं काही नाही आहे. पण मला नंतर रिसर्चमध्ये पण रस आला, किंवा जसं मी म्हणते की आमच्या तिघांचं फील्ड एकत्रितपणे आय थिंक माझ्या थ्रू रिफ्लेक्ट होतं. म्हणजे आईकडून मला एंटरप्रेन्युअरशिप आणि सस्टेनेबिलिटी मिळाली, एंटरप्रेन्युअरशिप प्रॅक्टिकली, बाबाकडून एंटरप्रेन्युअरशिपची थिअरी आणि डिप्लोमॅटिक कसं वागायचं किंवा गव्हर्नमेंटच्या लँग्वेजमध्ये कशा मांडायच्या गोष्टी हे कळलं. आणि त्यामुळे या तिन्हीच्या संगमावरती मी काम करते. म्हणजे माझं फील्ड ॲस्ट्रॉनॉमी, निसर्गाशी आणि सस्टेनेबिलिटीशी जवळकी असणारं, आणि गव्हर्नमेंटशी आत्ता मी रिलेटेड काम करते. डार्क स्काय पॉलिसी मला आणायची आहे महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल काम करते. त्यामुळे तो असा संगम आहे. वा 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 वा. तुम्ही तिघेही अगदी सुरुवातीला बोलताना असं म्हणालात की तुम्ही तिघेही एकत्र येता तेव्हा असा खूप कल्पना, खूप संकल्पना तुमच्या डोक्यातून येत असतात. अर्थात आपण बोलायला बसलो की मग काही ना काहीतरी सुचत जातं. तर त्या सुचण्याचं पुढे तुम्ही काय करता त्या कल्पनांचं? तूच उत्तर देऊ शकशील. काय करतो, आमची अशी फार इच्छा आहे. म्हणजे आता खरं पहिल्यांदाच असं होतं की आम्ही एकत्र बसून हा इंटरव्ह्यू होतोय, पण आम्हाला आमच्या प्रत्येक बोलण्याला हे वाटतं की एक कॅमेरा कोणीतरी सेट करून द्यावा आणि आम्ही जे बोलतोय, कारण इतक्या वेगळ्या वेगळ्या आयडियाज असतात की कोणीही त्याच्यातून काहीतरी पिक करून बिझनेसेस डेव्हलप करू शकतं. सगळं काही आम्हाला करणं शक्य नाहीये, पण आयडियाचं स्वरूप सुद्धा खूप वेगळं वेगळं असतं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या आयडियाज असतात. म्हणजे कधी कधी तर काही शब्दांच्या गमती जमती असतात, त्याच्यावरही आम्ही हसतो, ते आम्हाला खूप छान वाटतं. कधी कधी काही आमच्या संकल्पना काही विकसित झालेल्या असतात. म्हणजे ते उदाहरणार्थ आमच्या तिघांनी गप्पा मारताना एक डेव्हलप झालेली कन्सेप्ट आहे, ती म्हणजे लोक असे असतात. म्हणजे आपण म्हणतो ना 4 लोक काय म्हणतील, त्याच अर्थाने आम्ही लोक ही कन्सेप्ट बनवली आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या संपर्कात आलेल्या माणसांचं आम्ही एक क्लासिफिकेशन करतो की लोक आणि बिनलोक, लोक आणि बिनलोक, लोक नसलेले लोक. म्हणजे एखाद्या माणसाला जर ही भेटलेली असली आणि त्या माणसाचं वर्णन आम्हाला दोघांना तिला सांगायचं आहे, तर ती एकच वाक्य बोलेल की काही नाही रे, तो लोक होता. म्हणजे आम्हाला ते कळून गेलं. अशा अनेक संकल्पना आहेत की ज्याच्यावर आम्ही बोलतो. काही आठवणी आहेत, काही गमती जमती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बँकॉकला गेलो होतो, श्वेता लहान होती तेव्हा समुद्रावरती तिने एक वाळूचा काहीतरी बनवलं आणि ती लाट आली आणि ते मोडलं. म्हणजे तर ती त्या समुद्राला म्हटली अरे, असं त्या समुद्राला ती सांगत होती आणि हे शूट झालं. तेव्हापासून आम्ही तिला ते चिडवतो. किंवा ती लहान होती तेव्हा आमच्या घरात एक बुलबुल आला, आम्ही जळगाव जांभूरला, तर बुलबुल आलाय घरात, हे ती जे म्हटली. ते एक आमचं एकमेकांना कधी चिडवणं असतं, कधी खेचणं असतं, कधी अतिशय अभ्यासपूर्ण अशा चर्चा असतात. आणि कित्येक विषयात मग आम्ही खोल जात राहतो. म्हणजे मला अजूनही आठवतं 2 मुद्दे आम्ही खूपच तडाख्यात तिघांनीही चर्चा केली होती. एक मुद्दा होता तो म्हणजे राज्यघटनेचा खगोलशास्त्राशी जो संबंध आहे किंवा सायन्स कम्युनिकेशन याचं राज्यघटनेत कुठं ते अटॅच होतंय. तर आर्टिकल 51AH जे आहे ते असं म्हणतं की प्रत्येक नागरिकामध्ये सायंटिफिक टेम्पर असायला पाहिजे. तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि मग श्वेताची सगळी मांडणी त्या अंगाने झाली. म्हणजे आयडियाचा काय उपयोग होतो, तर असा उपयोग होतो. किंवा एकदा मला वाटतं श्वेता 8वी-9वीत असताना आमचं खूप जोरदार एका विषयावर चर्चा झाली. तो विषय असा होता की प्रत्येक विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध असतो. तर असे कोणतेही 2 विषय सांगायचे आणि त्याचा मग एकमेकांशी काय संबंध आहे ते शोधून काढायचं. असा तो एक खेळच झाला. तर नंतर माझ्या लक्षात आलं की ॲक्च्युअली आम्ही इंटरडिसिप्लिनॅरिटी ही जी रिसर्चमधली अतिशय अवघड कन्सेप्ट आहे ती आम्ही बोलत होतो आणि ती श्वेताला तेव्हा समजलेली होती.
अशी अक्षरशः अनेक अनेक उदाहरण. आता हिला पेटंट जेव्हा तिने मिळाली, तिची पेटंट्स ही सगळी नॉन केमिकल पद्धतीनं जगण्यासाठी जी आवश्यक आहेत अशी आहेत. ती त्या विषयात खूपच खोल गेली. त्यातलं तांत्रिक आम्हाला दोघांना काही समजत नाही, त्यामुळे त्या बाबतीत ती सांगेल तसं आम्ही फक्त वागत असतो. पण मग चर्चेमध्ये आम्ही विचारतो, मग नॉन केमिकल मग म्हटल्यावर ते पाळलं गेलं पाहिजे ना. मग कुठे कुठे केमिकल वापरलं जातं, तर फ्लोअर क्लीनर म्हणून केमिकल वापरलं जातं, टॉयलेट साफ करायला केमिकल वापरलं जातं, डोक्याला लावायला तेल वापरलं जातं ते केमिकल, किंवा असे आपण कुठे कुठे केमिकल्स वापरतो आणि कुठे ते रिप्लेस करता येईल त्याच्यावर तिने आमच्या गप्पा चालू असताना काम केलं आणि तिला पेटंट्स मिळाले. तुम्ही त्या तुमच्या पेटंट्स, तुम्हाला 3 पेटंट्स, एक फ्लोअर क्लीनरचं एक आहे, दुसरं कशाचं, एक व्हेजिटेबल क्लिनिंग, व्हेजिटेबल क्लिनिंग, फळं आणि भाजीपाला, आणि सोसायटी स्तरावरील सांडपाणी नियोजन कशा उत्तम पद्धतीने आपण करू शकतो त्याचं. ते जेव्हा प्रयोग करत होते तेव्हा जे मगाशी आपण म्हणलो की तिघं जेव्हा बसतो तेव्हा कसं, तर ते करत असताना मग त्याच्यातला जो सायंटिफिक तपासणी आहे ती, म्हणजे हे दोघं चॅलेंज करायचे मला की आता हे सांग मग कसं आहे ते, मग हे कशावरून तू म्हणतेस. आता प्रत्यक्षात माझी सायंटिफिक बॅकग्राऊंड नसल्यामुळे मी सायंटिफिकली त्याची उत्तरं देऊ शकत नव्हते, कारण माझं प्रॅक्टिकल वर्क होतं सगळं. पण मग नंतर लॅबोरेटरीमधनं टेस्ट करून घेणे हा सायंटिफिक त्याच्यावरचा उपाय होता. मग NABL लॅब ज्या आहेत त्याच्या अंडर आपण टेस्ट करून घेतल्या त्या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या, आणि जेव्हा कळलं की अरे हो ही जे म्हणतीये ते खरं आहे, तर तेव्हा म्हणजे चॅलेंज करणे हे का, तर तू आणखीन याच्यामध्ये पुढे जा, असं नाही की पाय खाली खेचणे, पण तू लोक तुला विचारतील तेव्हा तुला त्यांना उत्तरं देता आली पाहिजेत. यासाठी त्यांनी दोघांनी मला मग अनेक प्रश्न विचारून तिथपर्यंत जायला भाग पाडलं किंवा मी तिथे जाऊ शकले. आधी हे माझ्या डोक्यात आलं नव्हतं की आपण टेस्ट करून घेऊ शकतो. त्या टेस्ट खूप महागाच्या असतात किंवा काय, पण ठीक आहे ना, आपण करूयात ते, कारण जेव्हा लोक आपल्याला हे विचारतील तेव्हा आपल्याकडे हे उत्तर असलं पाहिजे त्याचं. पण मला सांगा राजश्रीताई की जे फ्लोअर क्लीनर आहे, टॉयलेट क्लीनर आहे, ते खरंच रसायनांशिवाय बनतं? हो, मी जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतंही रसायन नाही. संत्रा लिंबूची, म्हणजे लिंबू वर्गीय जी सिट्रस फ्रुट्स म्हणू आपण, लिंबू वर्गीय फळं, त्याच्या ज्या साली आहेत त्यापासून फर्मेंट होऊन हे बनतं. बरं. त्याची प्रोसेस 3 महिन्याची आहे. नंतर ती तुम्ही कमी करू शकता. जसं दह्याला विरझण लावतो आपण, तसं त्या पहिल्या प्रोसेसमधनं जो काही अर्क निघतो तो तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये वापरला तर ते विरझण म्हणून ऍक्ट करतं, आणि ते पुढचा तुमचा लॉट जो आहे तो नंतर 1.5 महिन्यांनीच तुम्हाला मिळायला सुरुवात होते. अशा पद्धतीने ते होतं. म्हणजे अक्षरशः संत्र, लिंबू, कडुलिंब, झेंडू, म्हणजे आमच्याकडे झेंडू दसऱ्याच्या वेळेस माझा जो मदतनीस आहे तो खाली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खाली जातो पार्किंगमध्ये आणि सगळ्या गाड्यांची झेंडूची माळा काढून घरी घेऊन येतो. अच्छा. कारण ते फेकून देणार असतात. बरोबर. ते फेकून देणार आहेत. तर मी त्याला म्हटलं की अरे तू हे एवढं, मग ते नाहीतरी टाकूनच देणार होते, आपल्याला लागतं मग घेऊ. म्हणजे तेव्हा असं छान वाटतं की अरे हा, म्हणजे तुम्ही तो संस्कार त्याच्यामध्ये, त्याला हे कळलंय की अरे हा हे करायला हवंय आपण, किंवा हे ते टाकून देतायत तर आपण घेऊन येऊ, आपल्याला उपयोगी आहे. म्हणजे जे मी हे प्रत्येक वेळेस म्हणते ना की कचरा हा विषयच नाहीये, जे काही आहे ते सगळं उपयोगीच आहे. ते कोणाला ना कोणाला उपयोगी आहे ते शोधा आणि त्यांना द्यायचा प्रयत्न करा, तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. कचरा कोणताच नाहीये, प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग आहे. बरोबर आहे. तुम्ही तिघेही असं इतकं छान छान काहीतरी सांगताय ना, मला एक प्रश्न पडलाय, विचारू का? की एवढं छान, म्हणजे सगळं छान सकारात्मक आहे, तुमच्यामध्ये कधी वादही होत असतील का? हो, होतात. आणि आमचे एकूण 7 पार्टीज आहेत. बरं. म्हणजे आमच्या तिघांची एक पार्टी आहेच, म्हणजे आमच्या दोघांची एक पार्टी आहे, आमच्या दोघांची आहे, या दोघींची पण आहे, आमच्या तिघांची एक स्वतःची एकट्याची पण पार्टी आहे. बरं. आणि आम्ही कधी कोण कुणाला आघाडी करेल किंवा युती करेल याची काही गॅरंटी नाही. अतिशय व्होलॅटाईल वातावरण असतं, कशालाही कुणाचाही विरोध असू शकतो, होऊ शकतो, आणि तो प्राणपणाने असणार असतो. आणि मग त्याच्यावरती होतात ना भांडणं होतात, वादविवाद होतात, चर्चा होते.
एकत्र बसून चर्चा करतो ना तेव्हा असं होतं की आता आम्हाला दोघांना काहीतरी आईला सांगायचंय, पण हे माहितीये की डायरेक्ट सांगितलं तिला ते पटणार नाही. मग आम्ही त्या चर्चेतून आमचे डिस्कशन्स असे होतात की मग तिला असं वाटतं की अरे ही तर माझीच आयडिया आहे. पण सांगायचं पण नव्हतं ना, आता आता पुढे कळलं नाही ना. चालणार नाही आयडिया. आणि आपलं ठरलं होतं हे सांगायचं नाही म्हणून. नाही पण मजा खूप येते. आणि आम्ही थोडेसे तिघही मला असं वाटतं की टोकदार व्यक्तिमत्व असलेलेच आहोत, त्यामुळे मतं पक्की असतात. त्यामुळे एखादं श्वेताच्या मनाविरुद्ध काही मी जर सांगत असेल, बोलत असेल, तर ती त्याला विरोध करणार, आणि मी तिला कन्व्हिन्स करू शकलो तर मी जगात कुणालाही कन्व्हिन्स करेल. क्या बात है. तर असं आम्ही एकमेकांची म्हणजे परीक्षा सततच बघत असतो, अलर्ट राहावं लागतं. कारण थोडी जरी बोलताना एखादा शब्द जरी मिस झाला किंवा जीभ घसरली की समोरचा धरून आपल्याला तयारच असतो. अतिशय अलर्ट राहावं लागतं किंवा चुकलं असं स्पष्ट म्हणावं लागतं. मजेचा भाग वेगळा, पण याच्यामध्ये बोलणं आणि ऐकणं या दोन्हीला आम्ही तिघही खूप महत्व देतो. त्यामुळे भांडणं जरी झाली तरी त्यावरून आम्ही एका निर्णयाला येऊ शकतो. बऱ्याच कुटुंबांमध्ये काय असतं की कोणीतरी एक प्रमुख कुटुंबाचा किंवा कोणीतरी एक फारच अगदी घ्यायला काही कळत नाही असं असतं, किंवा ती हायरार्की बिनसते त्या कुटुंबाची, किंवा त्या चर्चा होत नाहीत. पण त्यांनी मला लहानपणापासूनच वेगळ्या वेगळ्या चर्चांमध्ये सहभागी करून घेतलेला असल्यामुळे कोणीही काही विषय मांडत असेल तरी आम्ही तो ऐकतो. त्यावर मी अजून भारी काय बोलू शकते किंवा शकतोच्या ऐवजी ओके आपण समजून घेऊया आणि मग माझं काय मत आहे ते मांडूया, असं ते वातावरण फार असतं. महत्वाचं आहे बरं का, की लिसनिंग जे असतं, आम्हाला तिघांनाही अशी एक सवय लागली आहे की लिसनिंग करायचं म्हणजे लिसनिंग करायचं, समजून घ्यायचं, ते ऐकून घ्यायचं. कित्येकदा काय होतं की समोरचा माणूस बोलत असताना त्याचं बोलणं ऐकण्याऐवजी याच्यावर आपण आता काय बोलायचं याचा विचार आपण करत राहतो. मग ऐकणं राहतं बरं का, तुम्ही काय बोलायचं या विचारातच राहता. तर आधी समजून तर घ्या. तर आमच्या तिघांमध्ये ती एक फार चांगली केमिस्ट्री आहे की आधी नीट समजून घ्यायचं, मग त्याच्यावर रिफ्लेक्शन द्यायचं. आणि आपल्याला काही घाई नाही आहे, आपल्याला जेव्हा सुचेल तेव्हा ते बोलायचं आहे, तेव्हा ते सांगायचं आहे. आणि आम्ही सगळेच एकूणच राजश्रीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे आणि विचारांमुळे एक निसर्गाच्या जवळ स्वाभाविकपणे आपण राहायचं, स्वाभाविकपणे वागायचं, स्वाभाविकपणे विचार करायचा, हे इतकं आता आमच्या तिघांमध्ये रुजलेलं आहे की आम्ही त्या पद्धतीनं अगदी सहज वागत राहतो. हे गंमत म्हणून सांगायला हरकत नाही की रिटायर्ड झाल्यानंतर बरेच अधिकारी अस्वस्थ होतात, कारण अधिकारी पदाचं म्हणून जे काही त्यांना असतं ते नंतर मिळणार नसतं. आणि ते अस्वस्थ होण्याचं प्रमुख कारण कुटुंब हे असतं, कारण कुटुंबाला ती सवय लागलेली असते. तर या बाबतीत आम्ही तिघही एवढे ठाम आणि सरळ आणि साधे आहोत की आम्हाला परिस्थितीचा काही फरक पडत नाही. त्यामुळे रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही काही अस्वस्थ वगैरे होऊ असं मला काही दिसत नाही. आमचे काही मित्रसुद्धा म्हणतात या तिघांना कुठल्याही परिस्थितीत टाका, हे आनंदीच राहतात. आम्हाला अडचण कधी होतच नाही ना. होईल कशी अडचण, कारण जे समोर आलं त्यामध्ये आपण जे जास्त चांगलं असेल ते आपण करायचं आहे, अडचण कशी होईल. त्यामुळे आम्हाला अडचणी आल्या तरी आम्ही म्हणजे हादरून जात नाही. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना आता हे जाणवायला लागलं की ही फॅमिली अशी आहे की हे कशालाच यांचा आनंद कमी होऊ शकत नाही, कारण तो आतूनच आहे. ही एक मला वाटतं की एक संकल्पना खूप आता बोलली जाते की आनंद हा आतून घ्यायचा असतो, पण ती खूपदा ना अशी थेरॉटिकल वाटते. मला वाटतं की ते समजणं आणि तसं ते वागणं हे खूप एकमेकांना समजून घेणं किंवा त्या पद्धतीने राहणं ह्यात तो आहे ना. म्हणजे तू असं म्हणतेस का, मग मी विरुद्धच बोलणार, मग ह्याच्यात तो नसतोच ना कधी. तू काय म्हणतेस ते समजून घेऊन, ते जर तुम्हाला पटलं नाही तर वेगळ्या पद्धतीने ते समजून सांगणं, समोरच्याने ते ॲक्सेप्ट करणं. एक तर ॲक्सेप्टन्स लेव्हल असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची, की तुमचं चुकलंय तरी ॲक्सेप्टन्स लेव्हल असली पाहिजे की चूक आहे किंवा माझं चुकलं आहे म्हणण्याची, ती बरेचदा नसते. आणि समोरच्याला कुरघोडीच करायची असते प्रत्येक गोष्टीत की मला कसं चांगलं येतंय हे दाखवायची.
तर तसं नाही, तुम्ही त्यालाही समजून घ्या, तुमचं चुकलं असेल तर तुम्हाला सॉरी म्हणता आलं पाहिजे. ह्याच्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे. तो कुठून कधी कसा येणार आहे तर तो तुमच्यातूनच येणार आहे. तुम्हाला असं 4 लोकांशी बोलून नाही मिळणार आहे. तुम्हाला तो स्वतःला निर्माण करण्यासाठी ऍक्सेप्टन्स लेव्हल आणि समोरच्याला समजून घेणं हे महत्वाचं आहे असं वाटतं खरं तर मला. एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला तो आनंद वाटण्यासाठी निमित्त काही नाही लागत. कारण कोणतंही निमित्त म्हणजे कर्मकांड असं आमचं म्हणणं आहे. अच्छा. आणि आम्ही कर्मकांडाच्या विरोधात आहोत. अतिशय विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी पद्धतीनं तर्कशुद्ध विचार करणारे आणि तरी भावनाशील आणि तरी कलावंत असं हे फार डेडली कॉम्बिनेशन आमच्या तिघांचं पण आहे. पण त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या निमित्तामुळे म्हणजे अमुक हे असं नाही झालं म्हणून आनंद नाही वाटला असं काही होतच नाही ना. कारण जे आहे, जे समोर आहे, आणि आता राजश्री म्हटली तसं दुसऱ्यावर कुरघोडी करणे हा मुद्दाच नाही आहे. कारण प्रत्येकजण युनिक आहे, प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. ते आपण सगळं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कित्येकदा आम्ही तिघांनीही एकमेकांबरोबर असताना, इतरांच्या बरोबर असताना आम्ही अगदी सरळ सरळ माघार घेतो. म्हणजे एखाद्या विषयामधलं श्वेताला खूप कळत असलं आणि समोरचा एखादा माणूस त्या विषयामध्ये काहीतरी मला खूप कळतं असं सांगत असला तरी श्वेता काही असं त्यांना म्हणणार नाही की नाही मला जास्त माहिती आहे, किंवा आम्ही असं म्हणणार नाही की श्वेताला माहिती आहे तू काय बोलतोस. नाही, तो बोलतोय ना, तो त्याचे अनुभव सांगतोय. बॅटल्स ऑल्सो बेसिकली, आणि ज्याच्यात प्रत्येक व्यक्तीला त्यांचं समाधान असतं त्यांना ते करून द्यावं. आता मी नास्तिक आहे, पण मी काही कोणाला जाऊन म्हणणार नाही की तुम्ही कसे काय आस्तिक आहात, तुम्ही पण नास्तिकच असलं पाहिजे. इट्स माय चॉईस. तसा तो तुमचा चॉईस आहे. आणि जे म्हणत होतो आम्ही, आय थिंक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे ते आमच्या तिघांमध्येही आहे आणि म्हणून आम्ही जास्त समाधानी असतो. वा वा वा. आणि तू आता म्हणालीस ना चूज युअर बॅटल्स, ते खूप मला वाटतं महत्वाचं आहे. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपली एनर्जी जात असते आणि विनाकारण खरं तर ती जात असते, की जी एनर्जी आपण कुठल्या तरी चांगल्या सकारात्मक कार्यासाठी आपण वापरू शकत असतो. श्वेता, ऑन अ लाइटर मोड, तुला आठवतंय का आईबाबांचं भांडण एखादं झालेलं? कारण आम्हाला ते अदरवाईज ऐकायला नाही मिळणार म्हणून. ऍक्च्युली असं आहे की जर का बाबा चिडला तर तो जास्त शांतपणे, जास्त कामली बोलतो. त्यामुळे इतरांना कोणाला कळत नाही की तो चिडलाय किंवा सार्कॅस्टिकली बोलतोय. बाबा चिडलाय हे सांगते, आईबाबांच्या भांडणाबद्दल बोलत नाहीये ती. मी हिम्मतच करत नाही ना भांडायची. तेच मी सांगणार होते की त्यामुळे जर का ती रागाने काही बोलली तर तो इतक्या शांतपणे बोलतो की एक तर ते भांडण आहे हे कोणाला कळत नाही, ती पण लवकर काम डाऊन होते, किंवा मग कोणीच कोणाशी थोड्या वेळ बोलत नाही आणि मग शांत झाल्यानंतर एकत्र येऊन आम्ही सॉल्व्ह करतो. हे जर का होत नसेल तर आपल्याला भूक लागलीये म्हणून आपण चिडचिड करतोय. म्हणून आपण म्हणजे आमचा परवलीचा शब्द येतो तिचा आणि माझा, आई तुला भूक लागलीये का, किंवा श्वेता तुला भूक लागलीये का, कारण ती चिडचिड व्हायला लागली. तुमच्या दोघींमध्ये कधी होतात की नाही भांडणं मायलेकींमध्ये? माझ्या मते खूप होतात, त्यांच्या मते होत नाही. नाही, माझ्याही मते होतात. मी डिनाय नाही करत आहे. नाही, भांडणं होतात का नाही माहिती, मतभेद बऱ्यापैकी असतात. आणि बऱ्याचदा भांडण नसतं, फोनवरती बोलताना असं होतं की मला तिच्याशी खूप बोलायचं असतं काहीतरी आणि तिला वेळ नसतो, आई आत्ता मला वेळ नाहीये बरं का अजिबात. तर हे भांडण असेल तर असं होतं. पण आता मलाही कळायला लागलंय हळूहळू की अरे हां, तिलाही आवश्यक आहे तिचा वेळ, तर देऊ दे. पण तिला जेव्हा माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा मग 1 तास असो, 1.5 तास असतो, किती वेळ झाला ते समजत नाही. असं झालं की मग नंतर मला रिअलाइज होतं ना की अरे आपण आईशी जरा रूडली बोललो. आपण आई सॉरी बरं का, मग अशी मी घाईत होते. अगं हो ठीक आहे. पण याला आणखी एक अँगल आहे. आम्ही तिघही यांना त्या प्रकारे नाटकाशी संबंधित. अच्छा. म्हणजे मी रंगभूमीवर कामही केलंय, लिहिलंही आहे, सगळे प्रकार. राजश्री ही स्वतःही तिने कामं केलेली आहेत आणि ती एक उत्कृष्ट स्टेज मेकअप आर्टिस्ट म्हणून ती होती. आता तिने कमी नवीन अँगल आम्हाला कळतोय. ते खूपच त्याच्यामध्ये तिची खोली खूप आहे ज्ञानाची तिच्या. आणि श्वेता एकतर लहानपणापासून नाटकात तिने कामही केलेली आहेत. तर आम्ही तिघही त्या अर्थाने नाटकी असल्यामुळे आम्ही आमच्यात काही मतभेद झाले. भांडण हा शब्द मी नाहीच वापरणार. एकीकडे नाटकी, दुसरीकडे मराठी भाषेवरती सगळ्यांचं प्रेम आणि खूप शब्द माहिती. त्यामुळे आम्ही आमच्यात झालेली भांडणं आमच्यात ठेवू शकतो.
तशी आम्ही ती ठेवतो. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर आम्ही भांडणं होतात हे सांगणारच नाही. वा वा वा, म्हणजे तुम्ही एकतर पुन्हा तुमच्या विभागाकडे आलात असं म्हणायला हरकत नाही आणि उत्तरही दिलं माझ्या प्रश्नाचं. श्वेता, एक लहानपणी ना मुलं लहान असतात तेव्हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो त्यांना की तुला आई आवडतात की बाबा आवडतात? आणि हा तुलाही अनेकदा विचारला गेलेला असेल आणि लहानपणी आपापल्या मूडप्रमाणे मुलं उत्तरं देतात. तर आत्ता तुला काय आवडतं? तू काय सांगशील उत्तर? अजूनही माझ्या मूड प्रमाणे उत्तर देते. आज मला आई आवडते, उद्या मला बाबा आवडते. आईला वाटतं की मला बाबा आवडतो, बाबाला वाटतं की मला आई आवडते. सो स्वीट. पण लहानपणी मला आठवतं की मला कोणी नाव विचारलं तर मी पूर्ण नाव सांगायचे, श्वेता राजश्री किरण कुलकर्णी. बरं बरं असं नाव सांगायचं. आणि अजूनही मी ते करेन म्हणजे असं, पण आता ते आपल्याकडे फॉर्म वरती तसंच असतं, त्यामुळे लिगली तसं एवढं करता येत नाही. नाही, नंतर झालंय आता उलट की आईचं नाव सगळीकडे आईचं नाव असतं. तेव्हा नव्हतं ती लहान असताना, पण तेव्हा ती हे तेव्हापासून म्हणजे जेव्हा नव्हतं तेव्हापासून तू हे सगळं म्हणतीयस. तुमच्या तिघांचाही एक कलात्मक दृष्टिकोन, म्हणजे तू विज्ञानामध्ये काम करतेस, सर प्रशासकीय ह्याच्यामध्ये काम करता, तुम्ही पर्यावरणात काम करता, पण एक कलात्मक दृष्टिकोन किंवा सौंदर्य दृष्टी तुमच्या तिघांचीही आहे आणि प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींमधून ती दिसून येते. तर त्याबद्दल मला तुमच्या तिघांकडूनही थोडंसं जाणून घ्यायचंय. तो स्वभावाचाच एक भाग झालेला आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आमची जी कामांची क्षेत्र आहेत, मी असं म्हणणार नाही की ती योगायोगानं झाली, पण ती खूप नैसर्गिकरित्या आलेली आहे. म्हणजे मुद्दाम त्या क्षेत्रामध्ये काही करून दाखवायचं, करिअर करायचं म्हणून ते झालेलं नाही आहे. आणि या सगळ्याचा एक बेस आहे, तो म्हणजे ह्युमन बिहेवियरचा एक अंदाज. तो मला वाटतं खूप महत्त्वाचा असतो. तर तो आम्हाला तिघांनाही सारख्याच पद्धतीनं विचार करताना येत गेलेला आहे. म्हणजे श्वेता आल्यानंतर सुद्धा आम्ही सुद्धा खूप शिकत गेलो आणि त्याच्यामुळे तो एक अंदाज आम्हाला आला. दुसरी एक बाजू म्हणजे कलात्मकता किंवा सौंदर्यदृष्टी. आता हे तर खरंच आहे की अलीकडे कित्येकदा असं वाटतं की छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा खरं तर छान करता येईल ना. म्हणजे वस्तू ठेवायचीच आहे तर ती आकर्षक पद्धतीनं ठेवता येऊ शकते, नुसतीच ठेवण्याची गरज नाही. ही जी काही एक सौंदर्य दृष्टी आहे ना, ती उपजत तिघांमध्ये असल्यामुळे म्हणजे एकीकडे ह्युमन बिहेवियरचा अंदाज, दुसरीकडे सौंदर्य दृष्टीचा एक अँगल म्हणजे तो उपजत असलेला, आणि मग तिसरीकडे अभ्यासाचा विषय जो श्वेताचा खगोलशास्त्र असेल, राजश्रीचा पर्यावरण असेल आणि माझा प्रशासन असेल. तर पुन्हा तेच की या तिन्ही विषयांशी याची इंटरडिसिप्लिनॅरिटी झालेली आहे आणि आम्ही कोणताच विषय असा वेगळा समजतच नाही. आम्हाला सतत हे एक भान असतं की आपण अमुक एका विषयाबद्दल बोलतोय, तो यापैकी कशाशीही फार झटकन निगडीत होऊ शकतो किंवा तो असतो, त्यातून काहीतरी नवीन मिळतं. म्हणून राजश्रीच्या पेटंट्सबद्दलच्या चर्चा चालू असेल तरी त्याच्यातून तिला खगोलशास्त्रासाठी काही इनपुट्स मिळणार आहेत, मला प्रशासनासाठी इनपुट्स मिळणार आहेत. मी माझा एखादा प्रशासकीय अनुभव सांगत असेल तर तिला तिच्या पर्यावरणीय काय पुढचा विचार करायचा आहे त्याचे इनपुट्स मिळतात. हे असं चालू राहतं. तर हे मुळात कंपार्टमेंटलायझेशन नाही आहे, हे आमच्या तिघांच्या डोक्यामध्ये मनामध्ये पक्क बसले. दॅट इज इम्पॉर्टंट. वा, म्हणजे कुठलाही एक बऱ्याचदा असं होतं की काही ठोकताळे असतात, म्हणजे जे विज्ञान विषय ज्यांचा असतो की ते सहसा कलेकडे वळत नाहीत. हा एक फारच मोठा असा गैरसमज आपण म्हणू शकतो की आपल्या समाजात आहे की, किंवा मग प्रशासकीय सेवेत तुम्ही आहात तर तुम्हालाही बरेच जण म्हणत असतील की तरीही तुम्ही लिहिता, तरीही तुम्ही कविता करता. तर असे खरोखर म्हणजे हा एक किती मोठा एक विचार आहे म्हणा किंवा संकल्पना आहे की सगळं कुठेतरी जोडलेलं आहे, इंटरडिसिप्लिनरी तुम्ही जसं म्हणालात तसं. श्वेता, तू आजच्या एका नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करतेस. तू काय सांगशील तुझ्यासारख्या तरुणांना किंवा एकूण अजून पुढे येणाऱ्या मुलांना की तू ज्याप्रमाणे तुझी पॅशन किंवा तुझी आवड
जोपासलीस आणि तू पुढे गेलीस. हल्ली आज बऱ्याचदा असं होतं की मग तुला 12वी नंतर काय करायचं, मग त्याची तयारी तू आता 7वी 8वी पासून कर. असा एक ताणही असतो मुलांवर, किंवा खूप आधी ठरवायचं आणि मग त्याप्रमाणेच वागायचं. मग त्यामुळे असं बऱ्याचदा होतं की आजूबाजूचं मग इतर काहीच जगच पाहिलं जात नाही. तर तू ते सगळं छान अनुभवलेलं आहेस आणि खूप सुंदर असं तुझं एक ग्रूमिंग आपण म्हणू शकतो तसं झालेलं आहे. तर तू काय सांगशील? जसं तुम्ही म्हणलात की आसपासचं जग बघणं होत नाही, तर मला असं वाटतं दॅट इज ॲक्च्युली वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस टाइम. म्हणजे आता AI वगैरे सुद्धा ज्या पद्धतीने पुढे येत आहे, जग खरं तर हात पसरून उभं आहे सगळ्यांसमोर की फ्रीमध्ये हे नॉलेज अवेलेबल आहे ते घ्या. त्यामुळे आई वडिलांनी मुलांना त्यांना हे जग ओपन करून दिलं पाहिजे, या अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत आणि मुलांनी त्या घेतल्या पाहिजेत. म्हणजे आधी असं असायचं की एक विषय पकडून त्याच्यामध्ये खोल जा तर दॅट इज युअर एक्सपर्टीज, पण आता तसं राहिलं नाहीये. तुमचे स्किल्स काय आहेत दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नॉलेज आपण कशाला म्हणतो ते पण एक समजून घेतलं पाहिजे. आम्हाला खूप आवडतं याबद्दल बोलायला की इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज नाही, हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या एक्सपिरियन्समध्ये कसं तुमच्या डोक्यात प्रोसेस करता आणि मग काय समोर आणता इज व्हॉट नॉलेज इज. त्यामुळे मला असं वाटतं की मला नेहमी मी पुढच्या पिढीला हे सांगते की स्वतःच्या आयुष्याचे तुम्ही VIP व्हा. विजनरी फॉर व्ही, इनोव्हेटिव्ह आय आणि पॅशनेट फॉर पी. तुमच्याकडे या 3 गोष्टी असतील तर तुम्ही काही करिअर निवडा, आयुष्यात काही करत असा, तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल नक्की होणार. इफ नॉट दॅट ॲटलिस्ट तुम्ही स्वतःमध्ये समाधानी आणि आनंदी असाल. वा. आता श्वेताने जसं सांगितलं तसं आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या दर्शकांना, वाचकांना किंवा एकूणच सगळ्यांना? मी माझ्या क्षेत्रातलं बोलायचं जर झालं की मी पर्यावरणात काम करते. म्हणजे शक्यतो निसर्गाला हानी न पोचवता किंवा जास्तीत जास्त संसाधनं जी आहेत त्याचा पुढच्या पिढीला उपयोग होईल अशा पद्धतीने त्याचा वापर कसा करायला पाहिजे याच्यावरती थोडासा विचार करायला पाहिजे. तर हे म्हणजे काय, तर तुम्ही कोणतीही एखादी छोटी अशी कृती करा की जी पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल. मग काही असं ठरवून घेतलं मनात, उदाहरणार्थ अगदी साधं की मी प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही, कापडी पिशवी वापरेन. इतकी छोटी कृती तुम्ही आयुष्यभर केलीत तरीसुद्धा तुम्ही खूप मोठी गोष्ट करताय. आणि अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वतःशी ठरवू शकता. थोड्या काही गोष्टी सांगा ना. हां, एक किस्सा सांगू शकते मी ह्या बाबतीत. बाघा बॉर्डरला आम्ही गेलो होतो. तर आमच्याबरोबर आमचे फॅमिली फ्रेंड पण होते आणि तिथे सगळा तो शो झाला. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडच्या ज्या प्लॅस्टिक बॉटल्स किंवा काय आहेत त्या समोरच्या डस्टबिनमध्ये टाका. बऱ्याच जणांनी टाकल्याही, बऱ्याच जणांनी तिथेच सोडल्या. आम्ही चालायला लागलो होतो गाडीकडे आणि एका सर्टन पॉईंटला खूप बाटल्या पडलेल्या होत्या आणि मला असं झालं की अरे काय हे. मी त्या उचलायला सुरुवात केली. उचलायच्या, हातात मावतील एवढ्या आणि पुढच्या डस्टबिनमध्ये टाकायच्या. आमच्याबरोबर जे होते ते म्हणजे फॅमिली फ्रेंड, त्या आत्या म्हणतात मला, ते दोघं जण मुलं असे बाजूनी चालायला लागले की ही काय करते, अशी आत्या अशी काय वागायला लागली, असं ही नाही आहे आमच्याबरोबर असं. आणि असं करत आम्ही पुढे गेलो. गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असताना भाच्याला माझ्या तहान लागली. त्याने आईकडनं पाणी मागितलं. तिने पाण्याची बॉटल काढून दिली. त्याने पाणी प्यायलं आणि शेवटचा घोट होता तो. शेवटचा घोट प्यायला आणि त्याने बाटली आता अशी कुठेतरी फेकायची असं इकडे तिकडे बघत होता आणि बघता बघता त्याची माझी नजरानजर झाली आणि त्याने पिशवीमध्ये ठेवली बाटली. म्हणजे ह्या पॉइंटला असं झालं की जिंकलो आपण. बस एक बाटली त्याने फेकली नाही. इतक्या बाटल्या मी उचलून डस्टबिनमध्ये टाकत आले. त्याचा मला त्याच्याकडनं जो काही रिस्पॉन्स आला की त्यांनी त्याची बाटली फेकली नाही, हे एक मिळालं. तर अशी छोटी कृती, मग ती प्लास्टिकची पिशवी तुम्ही वापरायच्या ऐवजी कापडी पिशवी वापरणं असो, घरातला ओल्या सुक्या कचऱ्याचं डिस्ट्रीब्युशन असो. सुका कचरा पण तुम्ही त्याच्यात अनेक प्रकारे वर्गीकरण करू शकता. ओला तर तुम्ही कंपोस्टला टाकू शकता. सुक्यामध्ये पण प्लास्टिक वेगळं, कागद वेगळे, काच वेगळी,
यातलं जेवढं सॅग्रिगेशन करता येईल तेवढं करून ज्याला उपयोगी आहे त्याला देण्याचा प्रयत्न करा. यातलं एक जरी तुम्हाला करणं शक्य असेल तरी करा. तेवढं केलं तरी तुम्ही खूप मोठी गोष्ट तुमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवताय किंवा पर्यावरण म्हणून जबाबदारी घेताय असं मला वाटतं. सर, तुम्ही काय सांगाल? थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलायचं तर आम्ही कुटुंब म्हणून आज ही सगळी चर्चा आपण गप्पा मारतोय. कित्येकांना असं वाटतं, म्हणजे मला माझ्या मित्रांनी पण बोलून दाखवलंय आणि मलाही त्याचा अंदाज येतो की आम्हाला तिघांनाही आमच्या आयुष्यात आमच्या काय मेहनतीमुळे असेल, गुणवत्तेमुळे असेल, पण आमच्या क्षेत्रामध्ये यश मिळालेलं आहे. आणि मग असं यश मिळाल्यानंतर मग कुटुंबाने आनंदी राहायला म्हणजे काय हरकत आहे, राहणारच ना, म्हणजे असं म्हटलं जातं किंवा असं वाटू शकतं. मला याच्यावरच बोलायला आवडेल आणि सगळ्यांना सांगायला आवडेल की यशस्वी आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत असं नसून, आम्ही आनंदी आहोत म्हणून यशस्वी आहोत. त्याचं कारण, आनंदी का आहोत तर त्याचंही कारण पुन्हा दृष्टिकोन आणि खुलेपणा. म्हणजे हे शब्द खूप म्हणजे मोघम वाटतील कदाचित, पण खरोखरच असाच दृष्टिकोन असला पाहिजे, तसाच असला पाहिजे असा कुठलाही आग्रह नाही. हा खुलेपणा, समजून घ्यायचं, ऐकून घ्यायचं, वेगळं असू शकतं, आपल्याला जे वाटतंय ते चुकीचं असू शकतं. म्हणजे माझ्या अनामिकाची विचारधूनमधला जो हिरो आहे तो अनाग्रही आहे विचारांच्या बाबतीत असं मी म्हटलंय. तर ते म्हणताना माझ्या डोळ्यासमोर आमच्या कुटुंबातलं हे वातावरण होतं की मला असं वाटतंय, तुला कसं ते वाटत नाही याचं काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. मला असं वाटतंय, त्याला वाटत नाही, इट्स ओके. कदाचित चर्चा झाल्यावर माझं वाटणं बदलू शकतं ना. हा जो खुलेपणा आहे हा आमच्या कुटुंबात आम्ही ठेवू शकलो. आणि म्हणून सगळ्यांना माझं सांगणं हे असेल की हा खुलेपणा फार आवश्यक आहे. आणि हा खुलेपणा मला असं नेहमी वाटतं की मराठी माणसाच्या खरंच रक्तात आहे. आणि तो कुठेतरी आपण विसरत चाललेलो आहोत, त्याच्यापासून दूर चाललेलो आहोत. तर तुम्हाला वाटतं ते स्पष्टपणे म्हणा, समोरचा स्पष्टपणे जे म्हणतोय ते ऐका. म्हणजे मला पाहिजे तेच त्याने बोललं पाहिजे, हा कुठला आग्रह आहे? हा शोभत नाही मराठी माणसाला. तर अशा दृष्टिकोनातून आणि खुलेपणानं सगळ्यांनी राहावं असं मला वाटतं. आणि आनंदी आधी राहिलं तर यश मागोमाग येणार आहे, याची मला खात्री आहे. वा वा वा, किती छान. आणि आनंद आणि यश, कारण आपण बघतो की आता यश म्हणजे उलट असतं की यश मिळालं तरच आनंद होईल, किंवा आनंद हा कुठेतरी कंडिशनल झालेला आहे की असं झालं तरच आम्ही आनंदी राहू. तुम्ही कुटुंब म्हणून आज इथे आलात आणि आपण म्हणतो की सगळं जग हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर तुमच्याशी गप्पा मारता मारता मला असं वाटलं की ही अगदी वाऱ्याच्या वेगाने श्वेता आकाशाकडे झेपावतीये. पृथ्वी सुंदर करण्यासाठी राजश्रीताई काय काही छान करतायत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मकता किंवा तेज हे सरांच्या रूपाने प्रशासनाला मिळतंय. आणि तुम्ही तिघेही असे छान पाण्यासारखे प्रवाही आहात. तर खूप छान वाटलं तुमच्या तिघांशीही गप्पा मारून. आणि ह्या गोष्टीचाही आनंद आहे की तुमच्या तिघांचा एकत्रित इंटरव्ह्यू, पहिला इंटरव्ह्यू हा आमच्या प्रतिभांगणमध्ये झालेला आहे. सो खूप खूप धन्यवाद. आणि आपण असेच छान जोडलेले राहू अशा तुम्हा तिघांकडूनही अपेक्षा, आणि तिघांनाही खूप खूप तुमच्या पुढच्या कामाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.